परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। Praise be to the holy name of God. 2017 में हम एक बार आए थे इधर। 2017 साली एक वेळेस इथं आलो होतो. हाँ, उसके Before बाद this, one time I had come here in the year 2017. 5 साल के बाद में हम और एक बार आप लोग को देख रहा हूँ। आता 5 वर्षांनंतर न पुन्हा एक वार मी तुम्हा सर्वांना पाहत आहे. And after that, about 5 years later, I am seeing you all. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. हम कलकत्ते सेंटर में हम सेवा कर रहे हैं। कलकत्ता सेंटर मध्ये सेवा करत आहे. I am serving the Lord in Kolkata Center. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वहाँ लगभग 19 साल से हम सेवा कर रहे हैं। आणि 19 वर्षांपासून सेवा करत आहे. And I am serving the Lord from past 19 years. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. इस सेवा में 2001 में हम समर्पण करके इस सेवा में आए। समर्पण करून या सेवेमध्ये मी 2001 साली आलेलो आहे. I dedicated myself for the ministry and came out in this in the year 2001. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of God. 1988 में हम लोग बॉम्बे में रहते थे। 1988 साली आम्ही मुंबईमध्ये होतो. In the year 1988, I used to live in Mumbai. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. हम प्रभु को जानने के बिना हम लोग जीवन बिताए। आणि प्रभूचं ओळख नसल्याशिवाय आम्ही जीवन जगत होतो. That time I lived a life without knowing our Lord. 1995 फरवरी मास में हम परमेश्वर को ग्रहण किया है। फेब्रुवारी मार्च 1995 साली आम्ही परमेश्वराला स्वीकारलं. In the month of March in 1995, I accept the Lord. सचमुच वह दिन वह खुशी के वर्णन से बाहर है। आणि खरोखरच तो दिवस ती वेळ जी होती ती अवर्णनीय आहे. That day is full of joy and is unexplainable. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. ऐसे गॉस्पेल मीटिंग में वसाई में हम पूरी रीत से समर्पण करके इस संतों का द्वारा डुबकी बपतिस्मा को लिया है। अशाच एका सुवार्ता सभेमध्ये वसई या ठिकाणी संतांचे आज्ञापालन करून मी बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे. In such a gospel meeting, I obeyed the commandments of the leaders and I took water baptism. 1995 फरवरी मास में आणि 1995 साली मार्च महिन्यामध्ये In the month of February in the year 1995. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. एक समय में एक सच्चे परमेश्वर में खोजते थे। आणि एक वेळेस मी एका सत्य परमेश्वराचा शोध घेत होतो. There was a time when I was searching for a true God. बिल्कुल हम लोग नहीं जानते थे ऐसे हिंदू परिवार में हम जन्म हुआ है। बिलकुल आम्हाला ठाऊक नव्हतं अशा एका हिंदू कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. I was born in such a Hindu family in which I did not know anything about this. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. बचपन में हम लोग पढ़ाई करते थे, खुशी के साथ आनंद के साथ हम लोग रहते थे। आणि लहानपणी आम्ही शिक्षण घेत होतो, आनंदाने हर्षाने आम्ही राहत होतो. When we were in our childhood, when we were studying, we lived with joy. हमारे पापा बिजनेस करते थे, आमचे वडील बिजनेस करते थे आणि आमचे वडील जे आहेत ते गाड्यांचा व्यापार करत असत. My father used to do business. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. हम लोग 5 भाई है 3 बहन है। आम्ही 5 भाऊ आणि 3 बहिणी आहोत. In my family, we are 5 brothers and 3 sisters. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. मैं जन्म होने से पहले मेरा मझला भाई 1 साल तक रहा, उसके बाद में गुजर गए थे। आणि माझा जन्म झाल्यानंतर माझा मधला भाऊ जो होता तो 1 वर्ष जगला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. And before I was born, my brother, he was 1 year old and he died. उसके बाद हमारे बड़े भैया है 22 वर्ष तक जीवन बिताया और 2nd ईयर तक पढ़ के कॉलेज पढ़ के अच्छा डॉक्टर बनने वाला था. आणि त्यानंतर माझा मोठा भाऊ तो 22 वर्षापर्यंत जगला आणि त्याने चांगलं शिक्षण घेतलं होतं. दुसऱ्या 2nd ईयर पर्यंत शिकला होता, तो चांगला डॉक्टर होणार होता. My elder brother who studied till 22 years of his age, he was studying in the 2nd year of his college, he was to become a good doctor. अचानक एक व्यक्ति हमारा घर के पास में रहने वाला है,
और वाद विवाद करते हुए हमारे भैया को मार दिए थे। आणि अचानकरित्या आमच्या घराच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती आहे, त्यांनी वादविवाद केला आणि माझ्या भावाला मारून टाकलं. One day suddenly one of our neighbor, he started arguing with my elder brother and he killed him. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. उनकी ऐसे पकड़ के एक पेड़ के पास ले जाके ऐसे धक्का मार दिया। आणि असं त्याला पकडलं आणि एका झाडाजवळ घेऊन जाऊन त्याला धक्का मारला. He held my brother and pushed him towards a tree. जोर से और छाती में मारा है। आणि जोरात त्याच्या छातीवर मारलं. And he beat him hard on his chest. उस समय में मैं छोटा उम्र में थे। त्यावेळेस मी वयामध्ये लहान होतो. That time I was just a little boy. हम उस समय में 10वीं कक्षा में पढ़ते थे। त्यावेळेस मी 10वी मध्ये शिकत असे. That time I was studying in the 10th standard. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. जो मारने के आए थे वो एकदम बड़ा है, एकदम हाइट है, उसमें से और बहुत ताकत है, हम लोग उसमें कुछ भी नहीं कर सकते। आणि जे मारायला आले होते ते उंच धिप्पाड ताकदवान लोक होते, आम्ही त्यांच्यामध्ये काहीच नव्हतो. The person who came to beat my brother, he was big and strong. We could not do anything against him. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of God. शाम के वक्त हमारा पिताजी जो कपड़े लोग लिए थे उनके पास वसूल करने के लिए गए थे। आणि संध्याकाळच्या वेळेला माझे वडील जे वसूल ते करायला आले होते त्यांच्याकडे ते घेऊन गेले. In the evening, my father went to the people who had bought clothes from him to get money from them. यदि उस समय में मेरा पिताजी रहता और भी दूसरी तरफ होता, वो व्यक्ति नहीं मार सकता था। आणि त्यावेळेस जर माझे वडील तिथे असते, इतर ठिकाणी नसते, तर कदाचित त्यावेळेस ते त्याला मारू शकले नसते. If my father were present during that time, that neighbor would not have killed my brother. जब हमारा पिताजी उस वसूल करने के लोगों के पास जाके लौट के आया था, देखा और गंभीर अवस्था में हमारा भाई दिखा दे रहा है। परंतु माझे वडील जे आहे ते वसुलीसाठी गेले होते, ते परतले. त्यानंतर त्यांनी पाहिलं की माझा भाऊ जो होता तो फार गंभीर अवस्थेमध्ये होता. After collecting money, when my father came back, he saw that my brother was in a serious condition. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. अधिक छाती वो फूलने लगा है। आता छाती सुजू लागली होती. His chest started swelling. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of God. तब मैं उसको हॉस्पिटल में लेके गया। तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. Then he took him to the hospital. जब डॉक्टर ने देखा है, बहुत उनको देखा, इतना सीधा साधा शांति आदमी है, वो कौन मारा है, ऐसा दुष्ट व्यक्ति है, क्यों मारना है उसको, आणि डॉक्टरने क्यों मारना चाहिए? डॉक्टरने पाहिलं तेव्हा ते म्हणाले की इतका सरळ माणूस आहे, इतका शांत व्यक्ती हा आहे, त्याला कोणी का मारावं? Doctor examined him and told us, he is such a peaceful and silent guy. Why did someone kill him? Why did someone beat him? जिस हमारे घर के पास में और एक व्यक्ति था, मेरे से वाद विवाद कर रहा था, मेरे को छुड़ाने के लिए मेरे भैया आया था, उसके मामा आके मेरा भाई को मारा था. आणि त्याने सांगितलं की माझ्या घरा शेजारी लोक राहतात आणि वादविवाद झाला आणि त्यांचे मामा आले आणि त्यांनी मला मारलेलं आहे. And he said that when there was a person near my house, he was arguing with me. That time my brother came to rescue me. That time the neighbor's uncle came and he beat him up. जिस उसका भगना जाके उसके मामा को बोला है, ये दोनों सब मिलके हम लोग मारने के आया है मामा जी करके बताए. आणि ते जाऊन सांगितलं की मामाला जाऊन सांगितलं की हे सगळे लोक आम्हाला मारायला आलेले आहेत म्हणून त्यांनी निरोप दिलेला होता. He went and told his uncle saying that they all have come to beat us up. ऐसा है कि गुस्सा से आके उनको धक्का मारा है, तो जोर से उनको पकड़ के खींच के पेड़ तक ले जाके उनको ऐसा जोर से उनको धक्का मार दिया. आणि अशा रीतीने ते छाती में मार दिया थे. ते रागामध्ये होते आणि त्यांनी त्याला असं पकडलं मनगोट्याने, झाडावरती धक्का मारला आणि छातीवरती वार केला. With anger and rage, he came forward. He pushed my brother towards the tree and he beat him on the chest. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. कुछ महीने हॉस्पिटल में था, उसके बाद में अचानक गुजर गए. आणि काही महिने तो हॉस्पिटलमध्ये होता, त्यानंतर अचानक त्याचा देहांत झाला. For few months he lived in the hospital. After डॉक्टर that ने he passed बताया away. था इसका कुछ नहीं होगा, उसको मैं बचाता हूँ. आणि डॉक्टर तर असे म्हणाले होते की यांना काही होणार नाही, मी यांना वाचवतो. Doctor has said that nothing will happen to him and I will save him. आगे के
और पढ़ाई इसका अच्छा डॉक्टर बनने का था, वो सब कुछ बताया था, मैं इसको बचाऊंगा जरूर. आणि त्यांना पुढील सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की याला मोठं होऊन आता याला डॉक्टर व्हायचं आहे आणि ते म्हणाले होते की याला मी वाचवतो. He was studying to become a doctor, so doctor said that I will save him and I will, there will no harm come to him. मेरा भैया बहुत खुशी था पढ़ने के लिए, और बीएससी पढ़ के और डॉक्टर कोर्स पढ़ के हम डॉक्टर बनना चाहे करके हमारा हम लोग से भी बताता, हमारे पापा से भी बताते थे. आणि तो BSc करून मला डॉक्टर बनायचं आहे आणि तो आम्हाला पण सांगत असे, वडिलांना देखील सांगत असे. My brother used to tell us also that I have to become doctor and all these things. He used to encourage us as well. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. एक डिसेक्शन बॉक्स लेके और मेंढक भी अच्छा ऑपरेशन करता था, ऐसा जैसा उनका हार्ट है ऐसा निकाल के, पहले भी सब कुछ वो सीख लेते थे. आणि तो सगळं काही शिकत असे, डिसेक्शन बॉक्स हातामध्ये घेऊन जसं डॉक्टर्स करतात तशा प्रकारे तो प्रयत्न करत He असे. used to take a dissection box and he used to open up a frog and take out the heart and all. He used to do all that operation on that animal. जो कोई भी उसका एक चित्र देखेगा, अच्छा तुरंत वो निकल के उसको फोटो निकल के ऐसे बना के रखेगा. आणि लगेचच ते डिसेक्शन केल्यानंतर न त्याचं चित्र तो काढत असे आणि ते बनवून ठेवत असे. And after doing that, immediately he will make the diagram for that. इतना एक्टिव पढ़ाई में इतना तेज था, लेकिन वैसे अचानक मृत्यु होने के बाद में हमारा पिताजी अपसेट हो गया, बिजनेस भी बंद हो गए थे. आणि आपला इतका अभ्यासामध्ये तो चतुर होता, इतका तत्पर होता, परंतु त्याचा मृत्यू झाल्यानंतर न माझे वडील खचून गेले आणि नंतर व्यापार देखील बंद झाला. He was so smart and diligent in his studies, but suddenly he passed away. After that, my father became very sorrowful and the business also stopped. मेरे बहन जो है मेरे से छोटी है, बहनों से बड़ी है, वो 7 क्लास में पढ़ रहे थे. आणि माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी होती आणि ती 7वी इयत्तेमध्ये शिकत होती. My younger sister, who was studying in 7th standard at that time. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. अचानक इस घटना उस परिवार में हुआ था, वो बर्दाश्त नहीं कर पाता था मेरा पिताजी. आणि अचानकरित्या ही घटना घडल्यामुळे माझे वडील हे सहन करू शकले नाही. Suddenly this incident happened in my family and my father could not bear it. प्रभु की पवित्र नाम को महिमा प्रभुच्या हो. पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. हम उसको बचाने के लिए हम जो पूजे पाठ करते थे, अन्य देवता ईश्वर, उनके पास हम लोग बहुत रोते थे मेरा भैया को बचाना. आणि माझ्या भावाला वाचविण्याकरता आम्ही अन्य देवी देवतांकडे फार पूजा पाठ करत होतो, त्यांच्यासमोर फार रडत असो की माझ्या भावाला तुम्ही वाचवा. And to save my brother, we used to worship other gods and we used to sit and cry before them to save him. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. जब मेरा भरोसा जो है, जो हम पूजे और पाठ करते हैं, उस पूरा भरोसा छोड़ भरोसा नहीं, वो बचा नहीं सकता था, उनके ऊपर विश्वास हम छोड़ दिए. आणि मग जेव्हा आमचा भरोसा तुटला आणि ते वाचूच शकत नाहीत, जेव्हा ते वाचू शकले नाही तेव्हा आमचा भरोसा आम्ही सोडून दिला. And all the trust that I had on those gods, it was broken and I could not have my faith on them anymore. परिवार में अनेक प्रकार की परिस्थिति में हम लोग अनुभव करना पड़ा. आणि कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थितीला आम्हाला अनुभवावं लागलं. Different types of situations we had to face in our family. एक तरफ मेरा बड़े भैया गुजर गया है, आणि एका बाजूला माझे माझा मोठा भाऊ तो त्याचा मृत्यू झाला. One side my elder brother has passed away. दूसरा हमारा हम लोग बिजनेस भी बंद हो गया है. दुसऱ्या बाजूला आमचा व्यापार देखील बंद झाला. And secondly the business also had stopped. तीसरा हम लोग सारे पढ़ाई भी स्टॉप हो गया है. तिसरी गोष्ट आमच्या सर्व शिक्षण देखील बंद झालं. All our studies also stopped after that. चौथा जो है, हम लोग परिवार में तसल्ली नहीं है. चौथी गोष्ट, आमच्या मंडळी आमच्या कुटुंबामध्ये कोणते समाधान नव्हतं. And fourthly there was no peace and rest in our family. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. पांचवा जो है, हम लोग को कोई भी उसको हम लोग भी सहायता करने वाला नहीं है. पाचवी गोष्ट जी होती ती म्हणजे आम्हाला कोणीही मदत करणारं नव्हतं. And fifthly there was nobody who could help us in that time. अनेक लोग हमारा पिताजी भूखे में रहने वाले बुला के अनेक लोग भी खाना खिलाते थे, अनेक लोग भी उधार देते, अनेक लोग भी पैसे दे देते हैं, लेकिन जब समय हम लोग का आया ऐसे घटना, कोई भी मदद करने के आगे नहीं आया. अनेक लोकांना माझे वडील बोलावत असत, भुक्यांना त्यांनी खायला देत असत, पैसे उधार देत असत आणि मदत करत असत, परंतु जेव्हा आमच्यावर ही परिस्थिती आली तेव्हा आम्हाला कोणीही मदत करू शकलं नाही. My father was such a person that he used to call all the poor and hungry people, he used to feed them, he used to give them money, but when such a situation came in my family, in our family, that time there was nobody to help us. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of उस God. बिजनेस में कई बार
वो हमारे पिताजी गिनने का भी ऐसा मौका नहीं था, ऐसा उठा के ऐसे साइड में फेंक देते, ऐसा रख देते थे. व्यापारामध्ये आमच्या वडिलांना पैसे मोजायला देखील वेळ नव्हती, असेच पैसे उचलून ते बाजूला टाकत असत. My father sometimes never used to even count the money. He just used to take it by the bundle and keep it aside. एक अच्छा खुशी के साथ दिन गुजरते थे. फार आनंदाने दिवस चालले होते. And joyfully our days were passing by. परमेश्वर की पवित्र नाम का महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव लेकिन असो. ऐसा घटना होने के बाद में कोई भी हम लोग इस सहायता करने वाला आगे नहीं आ पाए. परंतु अशी घटना घडल्यानंतर कुणीही आमच्या करता मदतीस पुढे आलं नाही. But after this incident occurred, after that nobody was there to help us. ऐसा होने के समय में हम लोग, हमारे बहन जो है, बहनों से बड़ी है, मेरे से छोटे, उनको भी शादी कराया. आणि अशा घडत असताना आमची मोठी बहीण जी होती त्यांचं लग्न होतं. After that there was marriage of my elder sister. प्रभु की पवित्र नाम का महिमा हो. प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. हम लोग बॉम्बे में आए थे. आम्ही मुंबईमध्ये आलो. We came to Mumbai. और उसके बाद में हम लोग यहाँ घर भी मिले हैं और भी परमेश्वर एक रास्ता खोला है, एक सच्चे परमेश्वर हम खोजे. त्यानंतर आम्हाला घर देखील मिळालं आणि आमच्याकरता मार्ग उघडला गेला आणि आम्ही सत्य परमेश्वराचा शोध घेत होतो. And we were looking for a house in Mumbai and also we were searching for a true God. परमेश्वर की पवित्र नाम का महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. मेरा जो साक्ष्य बोलने बहुत अधिक समय लगेगा, लेकिन शॉर्ट में हम बोल के खत्म करेंगे. आणि माझी साक्ष जी आहे ती फार मोठी असल्या कारणाने मी थोडक्यात सांगून संपवतो. If I tell my entire testimony, it will take a lot of time, but I will tell it in short. क्योंकि मैं संदेश देने से पहले मेरे आत्मा में अगुवाई प्रेरण दे रहा है कि हम साक्ष्य दे. कारण हा संदेश देण्याआधी माझ्या आत्म्यामध्ये मला प्रेरणा होत आहे की मी माझी साक्ष सांगितली पाहिजे. Because the Spirit is leading me that before giving the message, I should share my testimony with you all. जस्ट हम शॉर्ट में बोल के हम समाप्त. फार थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. That's why I will tell you my testimony in short. परमेश्वर की पवित्र नाम का महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of जब God. सच्चा परमेश्वर हम खोजने लगा, जेव्हा परमेश्वर सत्य परमेश्वराला मी शोधू लागलो, When we were searching for the true God, एक बार मैं पहाड़ में जाके बैठे थे. एक वेळेस मी एका डोंगरावर जाऊन बसलो होतो I went on a mountain and I sat there. साधारण लोग मंडली के बीच में बैठे थे. आणि साधारण लोकांमध्ये मी बसलो होतो. I was seated among the ordinary people. वो एब्राहम मिनिस्ट्री, आणि अब्राहम मिनिस्ट्री आहे. It was the Hebron ministry. उसमें हमको संतुष्ट नहीं हुआ. आणि तिथे आम्ही संतुष्ट झालो नाही. But there I was not satisfied. मैं खोज रहा हूँ सच्चे परमेश्वर, सच्चे कनिष्ठा, सच्चे लोग संगति हम खोज रहे. मी सत्य परमेश्वराची, सत्य मंडळीची, परमेश्वराच्या सत्य लोकांचा शोध घेत होतो. I was looking for a true God, a true congregation and the true people of God. परमेश्वर की पवित्र नाम का महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. जब खोजने के समय में हमारा परमेश्वर मुझे बातें किया. अचानक एक टीपीएम में मैं मीटिंग में आके बैठे थे. आणि असं मी शोधत असताना अचानकरित्या परमेश्वर माझ्याशी बोलला आणि एका टीपीएमच्या मीटिंग मध्ये मी जाऊन बसलो. And my God, when I was searching for God, my God spoke to me, and on a Sunday I came to a TPM service. I came to Ville Parle to our TPM service. परमेश्वर की पवित्र नाम का महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. समय में सेंटर पास्टर बॉबी थे. आणि त्यावेळेस आपले सेंटर पास्टर बॉबी होते. That time Pastor Bobby was the center pastor. परमेश्वर की पवित्र नाम का महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. हम लोग ये लोग आराधना कर रहा है, बहुत कुछ उनको चिल्ला रहा है, हमको समझ नहीं पाता है. आणि उपासना चाललेली आहे, पुष्कळशे लोक आरोळी ओरडत आहेत आणि मला हे काही समजत नव्हतं. They were worshiping God, they were shouting, we could not understand a word. क्यों ऐसे चिल्ला रहा है? काय हे लोक असे ओरडत आहेत? Why are they shouting like this? मैं शांति को खोजना है, ये लोग क्या अधिक चिल्ला रहा है? आणि मला तर शांती हवी आहे, परंतु हे लोक का ओरडत आहेत? I am at peace, but why are they all screaming and shouting? परमेश्वर की पवित्र नाम का महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of ऐसे God. हम मीटिंग में बैठा, अचानक परमेश्वर ने मुझे दर्शन दिया. असं मीटिंग मध्ये बसलेला असताना अचानकरित्या परमेश्वराने मला दर्शन दिलं. When I was sitting in that meeting, suddenly God gave me a vision. एक कलवार के हम दर्शन देखे थे. मी एक काल्वरीचं दर्शन पाहिलं. I saw a vision of Calvary. तू खोज रहा है सच्चे परमेश्वर, मैं हूं करके कहा. तो म्हणाला की जो सत्य परमेश्वर तू शोधत आहे तो मीच आहे. And he said, the true God which you are searching for, that I am. जितने दिनों से, जिस समय से आप खोज रहा है सच्चे परमेश्वर को नहीं करके.
आणि इतक्या दिवसापासून मी शोधत होतो की सत्य परमेश्वर कोण आहे. From so many days you are searching about who is the true God. मैं ही सच्चे परमेश्वर यीशु करके बात है. तो म्हणाला मीच सत्य परमेश्वर येशू आहे. And he said, I am true God, I am Jesus. एक व्यक्ति पकड़ के अचानक बहुत मार रहा है. एक व्यक्ती त्याला पकडून अचानक रीतीने फार मारत आहे. And a person was suddenly holding him and beating him up. मैं चिल्ला रहा है उसको छुड़ाओ. मी ओरडत होतो की त्याला सोडवा. And I was shouting to save him. उसे कहने लगा तेरे लिए तेरे परिवार के लिए सभी के लिए हम मार खा रहा है. आणि तो म्हणू लागला की तुझ्या करता तुझ्या कुटुंबासाठी मी हा मार खात आहे. And he said that I am getting wounded like this for you, for your family and for your life. मैं पूछने लगा आप कौन है. मी विचारू लागलो तुम्ही कोण आहात. And started asking, who are you? मैं ही सच्चा परमेश्वर यीशु. मीच सत्य परमेश्वर येशू आहे. He said, I am the true God, I am Jesus. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. आप सच्चे परमेश्वर आए तो मेरे पूरी तरह से प्रोटेक्शन रक्षा चाहिए. मेरे को शांति चाहिए. आणि तुझं सत्य परमेश्वर असेल तर मला पूर्ण रीतीने संरक्षण पाहिजे. मला शांती हवी आहे. And I said, Lord, if you are a true God, then I need complete protection and also I need peace. जो आप पूजे करते थे वो शांति नहीं दे सका. मैं आज से तेरे को शांति दूंगा, सुरक्षा करूंगा. तेरे लिए तेरे परिवार के लिए मैं मर गया थे. आणि तो म्हणाला की मी तुला शांती देतो. आजपासून मी तुझं रक्षण करीतो. तुझ्याकरताच मी मार खाल्लेला आहे. मीच तुझ्याकरता मेलेलो आहे. And he said that I will give you rest, I will give you peace and protection. I died for you. उसी दिन से मेरे बहुत बड़ी खुशी और आनंद पाया है. त्या दिवसापासून माझ्यामध्ये फार मोठा आनंद आणि हर्ष आलेला आहे. That day a great joy came in my life. यहाँ से हम हमारे देश में हम लौटे थे. आणि इथून आमच्या गावी आम्ही परत गेलो. And then we returned to our native place. बस अभी पहले तो ये भी कह रहा था आंध्र प्रदेश, अभी तो तेलंगाना कह रहा है. आणि पूर्वी ते आंध्र प्रदेश होता परंतु आता तेलंगणा झालेला आहे. Before that was called as Andhra Pradesh. Now that area is in Telangana. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वहाँ एक नलगुंडा फेतन में हम लोग संगति करते थे. आणि त्या ठिकाणी एका फेतोमध्ये आम्ही संगती होती. And we used to gather there in a faith home. मैं सिकंदराबाद से हम वहाँ सेवा में आए थे. आणि सिकंदराबाद मधून तिथे सेवेला आलो होतो. And I came into the ministry from the Secunderabad faith home. बॉम्बे में बपतिस्मा पाया वसाई में सुसमाचार का द्वारा सुन के, और जो सेवा में है 2001 में सिकंदराबाद में. मुंबईमध्ये माझं तारण झालं. मी बाप्तिस्मा घेतला परंतु जेव्हा मी सेवेमध्ये आलो तेव्हा 2001 साली सिकंदराबाद मधून मी सेवेला आलो. In Mumbai in Vasai I heard the word of God and I got saved and took water baptism. But the year 2001 I came into the ministry from Secunderabad. अद्भुत रीति से मेरा परमेश्वर मेरे को छुड़ाया था. अद्भुत रीतीने माझ्या परमेश्वराने मला सोडवलं. In wonderful way my God delivered me. जब हम शांति पाया ऐसा वर्णन से बाहर है. जी मी शांती प्राप्त केली ती अवर्णनीय आहे. The peace that we got couldn't be explained. वो आनंद से वर्णन से बाहर है. तो आनंद अवर्णनीय आहे. That joy cannot be explained. हम लोग जो खोया सारे आशीष हम लोग प्राप्त किया है. आम्ही जे गमावलेले सर्व आशीर्वाद पुन्हा प्राप्त केले. All the blessings that we had lost got restored again. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. फिर भविष्यवाणी के द्वारा परमेश्वर बात किया है, और उसके बाद में संतों के द्वारा भी दिखाया है तो सेवा में आएगी. त्यानंतर भविष्यवाणीद्वारे परमेश्वर माझ्याशी बोलला आणि संतांद्वारे देखील परमेश्वराने मला दर्शविलं की तू सेवेमध्ये यायला पाहिजे. Then God spoke to me through the prophecies and through the saints of God telling me that I should come for the ministry. और मैं सेवा में आने के बाद में परिवार में बहुत अच्छा खुशी आशीष हुआ थे. त्यानंतर मी सेवेमध्ये आलो आणि मला फार आनंद आणि आशीर्वाद मिळालेला आहे. After I came to the ministry a great joy and a lot of blessings came in my family. लेकिन उसके 1995 में 1997 में हमारे पिताजी जो है हम लोग अधिक प्यार करता तो दुनिया छोड़ के चला गया. वो गुजर गए थे. आणि 1995 साली असं घडलेलं आहे की माझी आजी जी माझ्यावरती फार प्रेम करत असे, आमच्यावर प्रेम करत असे, तिचा मृत्यू झाला. But my father who used to love us a lot in the year 1997 he entered into glory. एक घटना का द्वारा मेरा दिल को बहुत उनका
दुख हो जाता, लेकिन परमेश्वर हिम्मत दिलाते और आगे नहीं चला। आणि त्या घटनेद्वारे मला फार दुःख झालं, परंतु परमेश्वर मला धैर्य देऊन चालवत होता. I was very much grieved in my heart because of that incident, but my Lord gave peace and make me go forward. मैं परिवार में मैं ही बड़े थे, मैं अगर नहीं तो परिवार नहीं चला सकता। आणि मीच कुटुंबामध्ये एकटा शिकलेलो होतो, मी नाही तर कुटुंब चालू शकत नाही. And I was the eldest in the family at that time. If I am not there, then the family cannot be taken care of. उस समय में हम सबको परिवार को संभालना पड़ता था। त्यावेळेस मला सर्व कुटुंबाला सांभाळावं लागत असे. That time we had to preserve and take care of our family. लेकिन परमेश्वर ने बुलाया, समर्पण करके हम आए थे। परंतु परमेश्वराने बोलावलं, मी समर्पण केलं आणि मी आलो. But when God called, I surrendered them and I came into the ministry. जब तक ये आपके परिवार में आपका बेटा है, सेवा में नहीं देगा, तब तक आपका परिवार आशीष ना होगी। जोपर्यंत सेवेमध्ये येत नाही, कुटुंबामध्येच बसून राहणार, तोपर्यंत तुमचं कुटुंब आशीर्वादित होणार नाही. Till you give your son who is in your family for the ministry, till then your family will not be blessed. ठीक है, वो हम मेरा माँ तो मान लिया है, ठीक है, मेरा बेटा की सेवा में दे देगा। आणि ठीक आहे, माझ्या आईने ते मान्य केलं, मी माझ्या मुलाला तुमच्याकरता देते. And my mother obeyed it and gave her son for the ministry. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of God. पास्टर शाम सुंदर थे उस सेंटर पास, उस समय में सेवा में आने के समय में हा, पास्टर सॅम सुंदर होते. मी सेवेमध्ये येत असताना When I came into the ministry, that time the center pastor there was Pastor Shyam Sundar. उस समय में चीफ पास्टर जो है पास्टर वो तो परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. और उधर का हमारे पहले जो सेंटर पास था, चीफ पास्टर, वो उधर का वो सेवा करते थे। आणि त्यावेळेस आधीचे चीफ पास्टर होते, त्या ठिकाणी सेवा करत असत. And the pastor who was there, he used to minister in our place. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. पास्टर स्टीफन थे, पास्टर स्टीफन. Pastor Stephen was the chief pastor. ज़्यादा सेंटर पास्टर थे। Pastor Stephen was थोड़ा दिन तक, थोड्या दिवसांकरता पास्टर स्टीफन हे सेंटर पास्टर उसके होते. बाद में अमेरिका में चला गया। त्यानंतर ते अमेरिकाला गेले. Pastor Stephen was there in our center for some time. After that, he went to America. उसके बाद में हडियार में, त्यानंतर मी अडियार या ठिकाणी आलो. After that, he came to Adyar. उसके बाद में असिस्टेंट पास्टर, असिस्टेंट चीफ पास्टर, सेकंड चीफ पास्टर तो हो गया है। आणि त्यानंतर असिस्टंट पास्टर, नंतर डेप्युटी चीफ पास्टर, त्यानंतर चीफ पास्टर ते झाले. After that, he became a chief pastor, deputy chief pastor, and then he became the chief pastor. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of समय God. में हुई लोग हमको इस सेवा में भेजे थे। आणि त्या लोकांनी मला सेवेमध्ये घेतलेलं आहे. Those people had sent me for the ministry. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. अद्भुत रीति से अभी तक मैं सेवा करते आ रहा हूँ। अद्भुत रीतीने आतापर्यंत मी सेवा करत आलो आहे. I am doing this ministry till now wonderfully. प्रिय परमेश्वर के बच्चे, प्यारे भाइयों बहनों, आप लोग यही समय है आपका जिंदगी यीशु का हाथ में सौंप जाए। प्रिय परमेश्वराच्या लोकांनो, आलेल्या भावांनो आणि बहिणींनो, हीच ती वेळ आहे तुमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देण्याची. Dear people of God who have come to the presence of God, this is a good time to give your life in the hands of Jesus. समय देर नहीं करना चाहिए। मग अजून वेळ लावायचा नाही. We should not delay. अब परमेश्वर आपसे बातें करेगा, पूरी तरह से समर्पण कर सेवा में आए। परमेश्वर जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा पूर्ण रीतीने समर्पण करून तुम्ही सेवेमध्ये या. When God speaks to you, you surrender yourself completely and come forward in the ministry. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. आइए मिलकर हम लोग स्तुति करेंगे। या आपण मिळून स्तुती करूया. Let us all praise God. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord। प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. आइए हम लोग प्रार्थना करें। इस आराधना के अनुसार हमारा परमेश्वर आया हुआ लोगों के अनुसार दिल की मुताबिक परमेश्वर अपना सलाह भेजकर हर एक व्यक्ति में आशीष करना चाहिए। या आपण प्रार्थना करूया की आलेल्या प्रत्येक लोकांच्या अंतकरणाच्या आग्रहानुसार परमेश्वर त्यांच्याशी बोलला पाहिजे, त्यांच्याशी तो वर्तणूक केली पाहिजे. सब लोग According to the needs of everyone's heart, God should speak to all the people who have come here. For that, we will all pray. 1 मिनट आंख बंद करके प्रार्थना कीजिए। 1 मिनिट आपले डोळे बंद करून प्रार्थना करा. हमारे परमेश्वर हम सही सलाह देकर हम सबको आशीष कर सके। याकरिता की आपल्या परमेश्वराने आपल्याला योग्य सल्ला देऊन आपल्या सर्वांना आशीर्वादित करू शकेल. For 1 minute, we will all close our eyes and we will pray. Our God should give a good counsel to us and He should lead us all.
ओ शिडो भगत, सब लोग प्रार्थना कीजिए। सगळेजण प्रार्थना करा. Let us all pray. शिडो भगत मन का धुनी भी करना मन, प्रभु जी तू दया कर दे। प्रभु इस आराधना बोझ उठा कर आशीष कर दे, अक्षरे काम कर तेरे पवित्र सन्ना को प्रभु जी तेरा सिंहासन से भेज कर हर एक व्यक्ति मुलाकात कर दे। एक वचनों के द्वारा सन्ना के द्वारा लोगों को जीवन उन्नति और आशीष का होने के लिए सहायता करो। तेरा नाम को महिमा कर दे, तेरा आत्मीय सप्ते प्रवेश मस के नाम से मांगते सुनो और ग्रहण कर, आमीन। आइए हमारे परमेश्वर हम लोग आलेल्या परमेश्वराच्या लोकांनो, उत्तर देने वाला, आइए मिलकर हम लोग स्तुति करेंगे। परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे म्हणून आपण मिळून स्तुती करूया. Our God is going to answer our prayer. For that, let us all praise Him. प्रेज लो, प्रेज लो, प्रेज लो। परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. आइए हम लोग अपने अपने पवित्र शास्त्र खोल के प्रभु का वचन ध्यान से सुनिए। या आपण आपल्या पवित्र शास्त्र उघडूया आणि परमेश्वराचं वचन मनपूर्वक ऐकूया. Let us open the Holy Bible and let us meditate on the Word of God. भजन संहिता 18 अध्याय का पहला 1-2 वचन। स्तोत्र संहिताचा 18वा अध्याय 1 आणि 2 वचने. Psalms chapter 18 and first and second verse. I will love thee, O Lord, my strength. The Lord is my rock and my fortress and my deliverer, my God, my strength in whom I will trust, my buckler and the horn of my salvation and my high tower. हे परमेश्वरा माझा सामर्थ्य, मी तुझ्यावर प्रेम करीतो. हे परमेश्वरा माझा दुर्ग, माझा आश्रय, माझा सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझा रक्षणाला वाढ करीत सावधान माझा कच करतो. हे परमेश्वर, हे मेरे बल, मैं तुझसे प्रेम करता हूँ. यहोवा मेरी चट्टान और मेरा गढ़ और मेरा छुड़ाने वाला है. मेरा ईश्वर मेरी चट्टान है जिसका मैं शरणागत हूँ. वह मेरी ढाल और मेरी मुक्ति का सींग और मेरा ऊंचा गढ़ है. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. भजन संगीता में 18 1-2 वचन हम लोग देख रहा है। स्तोत्र संहिता 18वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आपण पाहत आहोत. We are reading Psalms chapter 18 and first and second verse. ये परमेश्वर करके कह रहा है, तो म्हणत आहे हे परमेश्वरा, And he says, O Lord, ये मेरे बल, हे माझ्या सामर्थ्या, says my strength, मैं तुझसे प्रेम करता हूँ। मी तुझ्यावर प्रेम करीतो. I will love thee. दूसरा वचन मैंने कहा, ये मेरे चट्टान, दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की माझा दुर्ग, In the second verse he says, The Lord is my rock मेरा गढ़, तो माझा गड आहे, and my fortress मेरा छुड़ाने वाला, तो मला सोडविणारा, and my deliverer. और मेरा ईश्वर मेरा चट्टान, आणि माझा परमेश्वर माझा खडक आहे, My God, my strength, जिसका मैं शरणागत हूँ। ज्याचा मी आश्रय घेतो. in whom I will trust. वहाँ मेरी ढाल और मेरी मुक्ति का सिंह और मेरा ऊंची गढ़ है। तो माझे कवच, माझ्या रक्षणाचं बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. My buckler and the horn of my salvation and my high tower. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. हे परमेश्वर, हे परमेश्वरा, O God. ये यह पुकारने के लिए ऐसे वचन दिखा रहे हैं। आणि एक आरोळीचं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. Yeah, the verse is written in such a way that he is calling unto God. इस दुनिया में अनेक प्रकार ईश्वर देवता कहने वाला बहुत कुछ है। आणि या जगामध्ये पुष्कळशे गोष्टी किंवा लोक किंवा दैवत असे आरोळी मारण्याकरता हाक मारण्यासाठी आहेत. In this world, when we see there are different kinds of gods and goddesses. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो परमेश्वर कैसा रहता है, तो परमेश्वर कसा राहतो, How is that God? कैसा हम लोग जीवन में लेना, कशा रीतीने आपल्या जीवनामध्ये घ्यायचं, How should we take him in our life? उस परमेश्वर के द्वारा कैसा अनुभव करना, त्या परमेश्वराचा आपण कसा अनुभव घ्यायचा, And how should we experience that God? वो परमेश्वर हमारे लिए और क्या करना चाहता है। आणि तो परमेश्वर आपल्याकरता अजून काय करू इच्छितो. What does that God want to do in our life? कई लोग कष्ट और मुसीबत दुख है तो परमेश्वर यीशु यीशु बोलेगा, उसके बाद में छोड़ के जाएगा। आणि काही लोक जे असतात ते कष्ट, त्रास, दुःख आले असतात ते येशू 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 असं थोडा वेळ म्हणतात, परंतु थोड्या वेळानंतर ते सोडून निघून जातात. Many who have many sufferings, many sorrows, they will call Jesus, Jesus for some time, but then they'll forsake him and go away. देख, मेरा गवाह आप लोग सुना है, हिंदू में रहते समय मैं खड़कता, लेकिन हिंदू से उनको धर्म छोड़ के प्रभु में आया,
कभी छोड़ा भी नहीं। आणि पहा तुम्ही माझी साक्ष ऐकलेली आहे. मी हिंदू धर्मामध्ये होतो परंतु तिथं कडक होतो, परंतु हिंदूमधून मी जेव्हा प्रभूमध्ये आलो तेव्हा मी तिथून पुढे प्रभूला कधी सोडलं नाही. You heard my testimony when I was in a Hindu religion. That time I was very strong there. But after that, when I came into this, when I came into Christianity in Jesus, then I never left Him. हिंदू धर्म से छोड़कर इसी मसीह में आया, कितने परेशान, बहुत मुश्किल, लेकिन आज तक छोड़ा भी नहीं। वही परमेश्वर अद्भुत आश्चर्य काम किया है। आणि हिंदू धर्म सोडून मी इथं येशूमध्ये आलो आणि कितीतरी त्रास संकट माझ्या जीवनामध्ये आले तरी देखील मी बळकट राहिलो आणि तोच परमेश्वराने मला आतापर्यंत चालवलेला आहे, सोडवलेला आहे. After leaving the Hindu religion, I came into Christianity to Jesus, and I had to face many difficulties, many troubles, but my Lord never left me, He never forsake me. आज सुबह के वक्त वही परमेश्वर आपसे हमसे बातें कर रहा है। आज सकाळच्या वेळेस तोच परमेश्वर तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. In this morning time, that same God is speaking to you and me. इस हाल में कोने में कहीं भी बैठे लोग ध्यान से सुनना चाहिए। सच्चे परमेश्वर आज से आपका जीवन में अनुभव करना चाहिए। या हॉलमध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसलेल्या लोकांनी तुम्ही ऐकलं पाहिजे की हा सत्य परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे. Wherever you are seated in this hall in the corner, you should know the true God. You should experience the true God. साधारण परमेश्वर नहीं है। तो परमेश्वर साधारण परमेश्वर नाही. He is not an ordinary God. वो परमेश्वर साधारण इसे लेगा, वो आपकी सहायता नहीं कर पाएगा। आणि मग जर तो साधारण मनुष्यासारखा असेल, साधारण परमेश्वर असेल, तर तो व्यक्तीला मदत करू शकत नाही. If you consider him as an ordinary person, then he will not be able to help you. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. जो हम लोग जो बचाता नहीं, छुड़ाता नहीं, उनको हम लोग उपासना करते हैं, पूरी तरह से छोड़ना पड़ेगा। आणि मग ज्याला आपण ज्याची उपासना करतो आणि ते लोक आपल्याला सोडू शकत नाहीत, वाचू शकत नाही, अशा लोकांना आपल्याला सोडावं लागेल. The gods who cannot save us, who cannot deliver us, whom we worship, we have to forsake those. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इस पृथ्वी में यीशु मसीह 2023 साल पहले आ चुके हैं। या पृथ्वीवरती 2023 वर्षापूर्वी प्रभू येशू आले होते. Jesus came on this earth around 2023 years before. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. चाहिए आपके भी, हम के भी बचाने के लिए, छुड़ाने के लिए, रक्षा करने के लिए यीशु एक मानव जन्म लेके, अवतार लेके आ गया है। तुम्हाला आणि मला सोडविण्याकरता, आपलं रक्षण करण्याकरता, आपल्याला सोडविण्यासाठी येशू ख्रिस्ताने एक मानवी जन्म घेऊन तो आलेला आहे. Jesus came on this earth and took the form of a man to save us, to deliver us, and to protect all of us. एक मनुष्य का अवतार लेके आया। तो मनुष्याचा अवतार घेऊन आला. He took the form of a man. हिंदू धर्म के अनुसार बोलेगा 10 अवतार, लेकिन एक यीशु अनेक अवतार नहीं लिया है, एक ही अवतार लेके आया। हिंदू धर्मानुसार बघितलं तर ते 10 अवतार असं म्हणतात, परंतु येशूने अनेक अवतार नाही घेतले, तो एकच अवतार, मनुष्याचा अवतार घेऊन आला. According to Hindu religion, there are 10 different births, but Jesus did not do so many, but he just took one form. अन्य देवता ईश्वर 33 करोड़ लोग हैं, कोई बचाता नहीं, छुड़ाता नहीं, सुरक्षा भी नहीं कर पाएगा। आणि अन्य जे दैवी दैवते आहेत असे 33 कोटी आहेत, ते कोणी सोडवत नाहीत आणि ते वाचू देखील शकत नाहीत, रक्षण देखील करू शकत नाहीत. There are many gods, more than 33 crore gods and goddesses, but they cannot save you, they cannot deliver you. लेकिन एक ही एक परमेश्वर है, वही सच्चा परमेश्वर यीशु है। परंतु एकच परमेश्वर, तो सत्य परमेश्वर आहे, तो म्हणजे येशू आहे. But there is one true God who is Lord Jesus Christ. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो कहता है मैं ही परमेश्वर करके कहता तो है। म्हणत आहे मीच परमेश्वर आहे. He says, I am God. पहला कोरिन्थी 8 अध्याय का 5 और 6 वचन हम लोग देखें। पहिले कोरिन्थीकरास पत्र 8 अध्याय 5 आणि 6 वचने पाहूया. 1 Corinthians chapter 8 and verses 5 and 6. For though there be that are called gods, whether in heaven or in earth, as there be gods many and lords many, but to us there is but one God, the Father, of whom are all things, and we in him, and one Lord Jesus Christ, by whom are all things, and we by him. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. या हम लोग पहले कोरिन्थी में 8 अध्याय
अध्याय का 5 और 6 वचन में हम लोग देखते हैं। या ठिकाणी कोरिन्थीकरास पहिले पत्र 8 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये आपण वाचतो. We read 1 Corinthians chapter 8 verses 5 and 6. कारण ज्याने देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असेल आणि असे बरे देता व बरेच प्रभू आहेत, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्यापासून आगवे झाले व त्याच्यासाठी आहो, आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे आगवे झाले व आपण त्याच्याद्वारे आहो. यद्यपि आकाश में और पृथ्वी पर बहुत से ईश्वर कहलाते हैं, जैसा कि बहुत से ईश्वर और बहुत से प्रभु हैं, तो भी हमारे निकट तो एक ही परमेश्वर है, अर्थात पिता, जिसकी ओर से सब वस्तुएं हैं और हम उसी के लिए हैं, और एक ही प्रभु है, अर्थात यीशु मसीह, जिसके द्वारा सब वस्तुएं हुई और हम भी उसी के द्वारा हैं. हालेलुया, परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. आकाश में रहने वाले बहुत सारे पृथ्वी पर और बहुत से ईश्वर और बहुत से और भी प्रभु भी कहलाता है. आणि स्वर्गामध्ये पृथ्वीवर असे कितीतरी वरील दैवत आहेत आणि तो प्रभू आहे. For there are many in heaven and in earth, they are called gods, or many are called as lords. हाँ, और भी हम लोग देखते हैं एक ही परमेश्वर है. अजून आपण पाहतो की एकच देव आहे. But we see that to us there is but one God. क्यों इस पृथ्वी में आना पड़ा है? का त्याला या पृथ्वीवरती यावं लागलं? Why did he have to come on this earth? कारण क्या है? कारण काय आहे? What was the reason? परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इस सब पूरा पृथ्वी में सब अंधियारा दिखाई दे रहा है. त्या सगळ्या पृथ्वीवरती अंधार दिसून येत आहे. The darkness was filled in all of the earth. कोई भी बचाता नहीं, छुड़ाता नहीं है. कुणीही वाचवत नाही, कुणीही सोडवत नाही. Nobody could save, nobody could deliver. सृष्टिकर्ता अनेक देखा है, लेकिन वही अपने अवतार लेके, मनुष्य का अवतार लेकर इस पृथ्वी में आया है. आणि अनेक लोकांनी सृष्टिकर्त्याकडे पाहिले, परंतु कुणी अवतार घेऊन, मनुष्याचा अवतार घेऊन या पृथ्वीवरती आलं नाही. Many are seen as the creator, but he is the only one who took the form of the man and came on the earth. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो ये कि परमेश्वर है कि बिचवाई के रूप में स्वर्ग का मनुष्य को स्वर्ग का बीच में वो एक बिचवाई के रूप में दुहाई दे रहा है. आणि तोच एक परमेश्वर आहे, तो मनुष्यामध्ये आणि स्वर्गामध्ये एक मध्यस्थ होऊन तो विनंती करत आहे. He is the only one who came on the earth, and he is a mediator between the earth and the heaven. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो ये परमेश्वर सारे मानव जाति के लिए वो प्राण भी दिया है. त्याच परमेश्वराने सर्व मानव जातीसाठी प्राण देखील दिलेला आहे. And he is the God who gave his own life for the entire mankind on this earth. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. परमेश्वर नहीं करके बोलता है, कोई लोग मूर्ख है, बुद्धिमान लोग ने निर्बुद्धि है. परमेश्वर नाही असे जे लोक म्हणतात ते लोक मूर्ख आहेत, ते ज्ञानी लोक नाहीत. Those who say that there is no God, they are not wise, but they are foolish people. अब मैं एक आपको सवाल, आपको हम प्रश्न पूछ रहा है, परमेश्वर करके आप कैसे प्रूव कर सकते हैं? आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो की परमेश्वर आहे हे कसं तुम्ही दाखल किंवा पुरावा देऊ शकता? I will ask you a question now. How can you prove that there is a God? आप इधर परमेश्वर है करके कैसा आपको बता सकता है? या ठिकाणी परमेश्वर आहे असं तुम्ही कसं सांगू शकाल? How can you prove here that there is a God? लोग भी कहेगा आपका परमेश्वर कहाँ है? आणि लोक देखील प्रश्न करतील की परमेश्वर कुठे आहे? People will say, where is God? या तो कुछ भी नहीं, यीशु भी नहीं, क्रूस नहीं, कुछ भी नहीं, कहाँ भी रहते, कहाँ है आप? आणि इथे कोणीही नाही, इथे येशू नाही, इथे क्रूस नाही, काहीच दिसत नाही, तो कुठे आहे? There is no image of Jesus here. There is no cross. Then in that case, where is God? परमेश्वर की पवित्र नाम को महिमा. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. अब कैसे परमेश्वर है कैसे करके बता सकते यीशु, और यीशु इधर है करके आप कैसे आप लोगों को बता सकता है? आणि येशू इथे आहे हे तुम्हाला कसं सांगता येईल, आणि येशू इथे आहे हे तुम्हाला लोकांना कसं सांगता येईल? How can you tell that there is Jesus? How can you tell others that there is Jesus in this place? परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. अनेक लोग सवाल पूछता है आपका परमेश्वर कहाँ है? अनेक लोक प्रश्न करतात की तुमचा परमेश्वर कुठे आहे? Many people ask question asking, where is your God? आज भी हम लोग भी अपने अपने हम लोग हमारे परमेश्वर कहाँ है
हमारे परमेश्वर कैसा रहेगा, हम लोग भी प्रूफ करके बताना। आपण देखील आपला परमेश्वर कोठे आहे, आपला परमेश्वर कसा आहे हे आपण लोकांना पुरावा देऊन सांगितलं पाहिजे. And how is our God and who is our God? We should know that and we should prove it to all the people who ask question to us. दोनों ट्रांसलेशन कर रहा है, एक मराठी एक इंग्लिश में। ये दो भाई लोग कैसे परमेश्वर अनुभव किया है वो प्रूफ करके बताना। आणि दोघंही भाषांतर करत आहे, एक मराठीमध्ये आणि एक इंग्रजीमध्ये. दोन्ही भावांनी येशू कसा आहे हे त्यांनी पुराव्यासकट सांगायचं आहे. And those two brothers are translating, one in Marathi, one in English. They should prove how that Jesus is existing. यीशु है करके कैसा आप बताइए। येशू कसा आहे हे मी कसं सांगू शकेल? How can you say that Jesus exists? हाँ जस्ट हाँ बोलो। मी आत्म्यामध्ये हे अनुभवू शकतो की येशू माझ्या अंतरी आहे. और हाँ बात है। हाँ परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वरच्या पवित्र नावाला गौरव असतो. Praise be to the holy name of God. हम बता रहे हैं, देखिए जैसा हवा कहाँ से आता है कहाँ से जाता है आपको पता नहीं चलता है। आणि मी तुम्हाला सांगतो की हवा कुठून येते कुठे जाते हे आपल्याला कळत नसतं. Like how you cannot understand from where the wind comes and where the wind will go. मनुष्य ने रूप बना के एक कारीगर एक सोना चांदी से बना के सजा के रखता है, उसमें कोई श्वास नहीं रहता है, कोई उनको चल भी नहीं सके। कुछ ऐसे बाइबल में लिखा, दावीद भी कहता है। आणि दावीद शास्त्रामध्ये देखील म्हणतो की मनुष्याने एक फक्त मूर्ती तयार केलेली आहे, सोन्याची असेल चांदीची असेल, तिला घडवलं जातं बसवलं जातं, त्याच्यामध्ये श्वास नाही, ती चालू देखील शकत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. It's written in Bible also. King David says, people have made images of gold and silver. They cannot move around, they cannot speak, they cannot do anything. लेकिन हम लोग का परमेश्वर जो है जीवित परमेश्वर। परंतु आपला परमेश्वर जो आहे तो जिवंत परमेश्वर आहे. But our God is a living God. हाँ परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो आत्मा है। तो आत्मा आहे. He is spirit. आप जब विश्वास करें तो वो यीशु आपका जीवन में दिखाई देगा। जेव्हा तुम्ही विश्वास कराल तेव्हा तो येशू तुमच्या जीवनामध्ये दिसून येईल. When you believe on Jesus, He will be seen in your life. इसलिए हम लोग दूसरी कुरिन्ती में 6वां अध्याय के 16-17 वचन में देखते हैं। म्हणून दुसरे कोरिन्थीकरास पत्र 6वा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये आपण पाहतो. In 2 Corinthians chapter 6 and verses 16 and 17 when we read, And what agreement had the temple of God with idols? For ye are the temple of the living God. As God had said, I will dwell in them and walk in them, and I will be their God, and they shall be my people. Wherefore come out from among them, and be ye separate, saith the Lord, and touch not the unclean thing, and I will receive you. देवाच्या मंदिरात मूर्त्याबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जीवते देवताच्या परमेश्वरच्या मंदिरात देव असे म्हणतात आहे की मी त्यांच्यामध्ये वास करीन आणि मी त्यांचा देव होईल, मला ते लोके होतील, म्हणून त्यांच्यामधून निघून वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि वे अशुद्ध त्याला शिकू नका, म्हणजे मी त्याला स्वीकारीन. 18 वचन. also read the 18th verse. And will be a father unto you, and ye shall be my sons and daughters, said the Lord Almighty. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. दूसरी कुरिन्थ में 6वां अध्याय के 16, 17, 18 वचन में हम लोग देखें। दुसरे कोरिन्थीकरास पत्र 6वा अध्याय 16, 17 आणि 18 वचनामध्ये आपण We पाहिलं. now saw in 2 Corinthians chapter 6 and verses 16, 17 and 18. 16 वचन में पहले लाइन में लिखा है कि मूर्तियों के साथ परमेश्वर का मंदिर क्या संबंध है। 16व्या वचनाच्या पहिल्या भागामध्ये लिहिलेले आहे की मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार. In the 16th verse in the beginning it's written, what agreement had the temple of God with idols? इसलिए हम लोगों को कोई भी मूर्ति और भी कोई भी नहीं रखता है। देखना म्हणूनच इधर पहा कोई भी आम्ही हमारा फितम में कोई मूर्ति का रखता है। म्हणूनच कोणी आमच्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये कोणती मूर्ती किंवा चित्र ठेवत नाही. That's why we don't have any idols or any images of any gods in our faith home or anywhere. इस सृष्टिकर्ता भी हम लोग मूर्ति की बना के हम लोग रखना वो भी गलत है। आणि सृष्टिकर्त्याची आपण एक मूर्ती बनवून ठेवणं हे देखील चुकीचं आहे. Creating an image of the creator and keeping him, that is wrong. आपका क्रूस भी लगा के गला में नहीं लटकाना और भी हाथ में भी नहीं रखना चाहिए। आणि क्रूस देखील गळ्यामध्ये आपण अडकवायचं नाही किंवा हातामध्ये कोई भी देखील कोरायचं प्रतिमा नाही. बना के बेचता है आपका क्रूस यीशु को, वो यीशु प्रतिमा को नहीं बनाना है,
आपको यीशु का आपका जीवन में अनुभव करना है तो वो सब छोड़ना है। मूर्ति के साथ क्या संबंध है करके लिखा है। आणि कोणी प्रतिमा जी विकतात ती घ्यायची नाहीये, आपल्या जीवनामध्ये ती ठेवायची नाहीये, परंतु आपल्या जीवनामध्ये ते असली पाहिजे, कारण मूर्तीबरोबर देवाच्या मंदिराचा मेळ कसा बसणार असं वचनामध्ये लिहिलेलं You आहे. should not wear any cross on your neck, or you should not wear any cross on your hand as well. If you have any such thing, then you have to forsake that only, then you will know who is God. आज दुखी की बात है, कई मसीह के लोग मंदिर में भी है मूर्ति के जैसे है, और मूर्ति की रखता है उसको मूर्ति के जैसा, मरियम को वो यीशु भी रखे हुए धन्यवाद करता है, आणि पुष्कळचे लोक धूप जलाता है। दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळचे लोक जे आहेत ते मूर्तीची पूजा करतात, परमेश्वराला ते मानत नाहीत आणि त्याच्यासमोर मंदिरासमोर त्या मूर्तीसमोर ते धूप जाळत असतात. And it is a sad thing to say that many people, they keep the idols of Jesus and Mary in their houses and they worship him and they burn incense in front of them. हाँ, हम लोग सच्चे परमेश्वर का हम लोग ग्रहण करें। परंतु आपण खऱ्या परमेश्वराचं ग्रहण खऱ्या परमेश्वराला ग्रहण We all केलं are पाहिजे. people of true God. वो परमेश्वर कैसा रहता है? तो परमेश्वर कसा वो राहतो? साधारण है, जीवित परमेश्वर है। साधारण नाही, जिवंत परमेश्वर He आहे. is not an ordinary God, he is a living वो God. कहता है मैं उनमें वास करूंगा तो म्हणत आहे मी त्यांच्यामध्ये निवास और करेन, He says, I will dwell मैं among चला them. फिरा करूंगा, मी त्यांच्यामध्ये चालत मैं फिरत I will असेन. walk among उनका them. मैं परमेश्वर होगा मी त्यांचा परमेश्वर और होईल I will मेरे be their लोग God. होंगे। आणि ते माझे लोक They will होतील. be my people. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर के पवित्र नाम को महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of हम God. लोग के बीच में समय बहुत कम है, मैं शॉर्ट में बताऊं। आपल्याला वेळ फार कमी असल्या कारणाने मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. We have very less time, I will tell you in short. परमेश्वर के पवित्र नाम को महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए वो सच्चे परमेश्वर हम लोग को जानना अच्छा है। म्हणून त्या सत्य परमेश्वराला आपण ओळखलं पाहिजे. We should know that true God. योहान सुसमाचार में 17 अध्याय में 3 वचन में हम लोग देखें, योहान कृष्ण वर्तमान 17 अध्यायाच्या 3 वचनामध्ये आपण पाहतो. Gospel according to John chapter 17 and verse 3 when we read, And this is life eternal, that they might know thee, the only true God, and Jesus Christ whom thou hast sent. और अनंत जीवन यह है कि वे तुझ अद्भुत सच्चे परमेश्वर को और यीशु मसीह को जिसे तूने भेजा है जाने. हाँ, सर्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्याला पाठविले, त्यात येशू ख्रिस्त त्यांनी ओळखले. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए सच्चे परमेश्वर कौन है जाने करके कहता है, अनंत जीवन उसका है। आणि लिहिलेलं आहे की खरा कोण देव कोण आहे तुम्ही जाणून घ्या, असं असेल तर त्याचं सार्वकालिक जीवन आहे. It is written, this is life eternal, that they might know the only true God. कोई भी मनुष्य हो ऐसे जीवन नहीं दे सकता है। कुणी मनुष्य असं जीवन देऊ शकत नाही. No man can give you such a life. हमारा परमेश्वर एक सच्चा है, आपलाच परमेश्वर एक सत्य आहे. Our God is a true God. यीशु जीवित परमेश्वर है। येशूच जिवंत परमेश्वर आहे. Jesus is the living God. प्रिय परमेश्वर के बच्चे, प्यारे भाई बहनों, हम लोग भी यीशु के ऊपर विश्वास करके भी वो सच्चे परमेश्वर करके मानना चाहिए। प्रिय परमेश्वराच्या लोकांनो, भावांनो, बहिणींनो, आपण परमेश्वरावरती विश्वास करून तोच सत्य परमेश्वर आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. Dear people of God, we should know our Jesus Christ as a true God to us. यीशु क्यों इस पृथ्वी में आना पड़ा है? आणि येशूला त्या दिवशी असं का यावं लागलं? Why did Jesus have to come on this earth? सृष्टि किया, मनुष्य अपने यदोन की बाटक में अधीन में नहीं रह पाया, सारे 7 आशीष दिया, सारे आशीष को खो बैठा है। आणि सृष्टिकर्ता जो मनुष्य आहे त्यांनी त्या नरकाच्या फटकामध्ये राहू नये आणि त्याला दिलेले सर्व आशीर्वाद त्याने प्राप्त केले होते ते त्यांनी गमावू नये म्हणून. The man who was created, he could not stay under the subjection of God in the Garden of Eden, and whatever blessings he had received, he lost. इसलिए वो खोया हुआ आशीष को देने के लिए दोबारा यीशु मसीह मनुष्य का अवतार लेके इस पृथ्वी में आया है। म्हणूनच ते हरवलेले आशीर्वाद पुन्हा एक बार त्याला देण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या रूपाने एक तारणारा होऊन या पृथ्वीवरती जन्माला आला. That's why Jesus took the form of a man and came into this earth so that he may restore all the blessings that were lost by man. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. उसी का द्वारा हम लोग धार्मिकता में बढ़ सकता है। त्याच्याद्वारेच आपण धार्मिकतेमध्ये वाढू शकतो. And by him we can grow in the righteousness. हाँ, इसलिए वो यीशु अनंत जीवन दे सकता है। तोच येशू सार्वकालिक जीवन देऊ शकतो. That Jesus can give us eternal life. यीशु कलवारी क्रूस में यीशु इस पृथ्वी में आया, 33.5 वर्ष से जीवन इस पृथ्वी में रहा है। आणि येशू या पृथ्वीवरती आला, भूतालावरती आला, 33.5 वर्ष या भूतालावरती तो राहिला. Jesus came on this earth and lived for 33.5 years.
30 वर्ष के बाद में 30 वर्ष में जब शुरू हुआ उसका वो सेवा आरंभ किया गया। आणि तो 30 वर्षाचा असताना त्याने त्याच्या सेवेला सुरुवात केलेली आहे. He started his ministry when he was 30 years old. 3.5 वर्ष सेवा किए हैं। 3.5 वर्ष सेवा केलेली आहे. And he did his ministry for 3.5 years. सारे पृथ्वी को लोग आकर्षित किया है। सगळ्या भूतलावरील लोकांना त्याने आकर्षित केलेलं आहे. And he attracted all the people of the earth towards him. हम कल रात में हम लोग सुना है हमारे वो प्रचार में यीशु मसीह मन फिराओ स्वर्ग राज तुम्हारा निकट आया है काल रात्रीच्या समाचार दिया है इस पृथ्वी का लोग को। काल रात्री आपण प्रचारामध्ये ऐकलेलं आहे की येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती असताना तुम्ही मन वळवा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. येशू असा प्रचार करत फिरत होता. Yesterday night we heard that Jesus preached in the world saying that repent because the kingdom of God is near. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. उनके राज्य के लिए उनके दिन के लिए उनके नित्यता के लिए ईश्वर के लिए मनुष्यों को बीच में से अनेक लोगों को तैयार कर रहा है। आणि त्याच्या राज्याकरता त्याच्या दिवसाकरता त्या नित्यतेसाठी अनेक मनुष्यांना तो तयार करत आहे. And he is preparing many for his kingdom, for his day and for his eternity. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. एक ही परमेश्वर है वो सृष्टि करता है इस पृथ्वी में आया है। एकच परमेश्वर आहे तोच निर्माण करता आहे आणि तोच या पृथ्वीवरती आलेला आहे. He is the only God. He created everything and he came on this earth. एक बिचवाई के रूप में नित्यता करे और मनुष्यों के बीच में रहकर दुहाई दे रहा है। तो मध्यस्थ होऊन नित्यतेमध्ये आणि पृथ्वीच्या मनुष्यामधील मध्ये राहून तो नित्य तो त्यांच्याकरता विनंती करत आहे. He is a mediator. He is interceding for men between earth and the heaven. पापी मनुष्यों के लिए वो जीवन दे रहा है। पापी लोकांकरिता मनुष्यांकरिता तो त्याचं जीवन देत आहे. He is giving his life for the sinners. कोई भी धर्मी नहीं तो वो धर्मी ठहरा रहे। कोणीही नीतिमान नाही परंतु तो त्यांना नीतिमान ठरवत आहे. He was making all unrighteous as righteous. श्राप हटाने के लिए यीशु आया है। शाप दूर करण्याकरता येशू आलेला आहे. And Jesus came to remove all the curses. सारे व्यवस्था को दूर किया है। त्याने सर्व नियम दूर केलेला आहे. And he removed all the laws. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. नित्यता के लिए मार्ग खोल रहा है। नित्यतेसाठी मार्ग उघडत आहे. And he has opened a way for the eternity. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the name of the Lord. जब पिलातू ने पूछा तुम कौन है, आणि जेव्हा पिलातने त्याला प्रश्न केला की तू कोण आहेस, And Pilate asked him, Who are you? हम सत्य को स्थापित करने का आए हैं। आम्ही सत्य स्थापित करण्यासाठी आलेलो आहे. We have come to establish the truth. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. यीशु को जान लिया, उसको छुड़ाने के लिए आए। मेरे हाथ में करके कहते हैं सब आपको छुड़ाने के लिए मेरे हाथ में है। आणि तो येशूला म्हणत आहे की पहा तुला सोडविण्याचं सामर्थ्य माझ्या हातामध्ये आहे. Pilate said that it is in my hand to save you or to kill you. लेकिन यीशु ने कहा है ऊपर से जो अधिकार आ जाता है तुम कुछ भी नहीं कर पाता। परंतु येशू त्याला म्हणाला जोपर्यंत वरून तुला अधिकार प्राप्त होत नाही तू काही करू शकत नाहीस. But Jesus replied, saying, You cannot do anything on your own, but the authority and power comes from above. इस पिलातुस का उसके पत्नी ने स्वप्न देखा, वो धर्मी जन है, वो कुछ भी नहीं करना चाहिए। आणि या पिलाताच्या पत्नीने एक स्वप्न पाहिलं की तो एक नीतिमान व्यक्ती आहे, त्याला तू काही करू नकोस. Pilate's wife saw a dream that he is a righteous man and do no harm to him. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इस धर्मी जन का मृत्यू मेरे ऊपर नहीं आना चाहिए करके वो हाथ धो लिया है। आणि या नीतिमानाचा व्यक्तीचा मृत्यू माझ्या हातून होऊ नये म्हणून त्याने हात धुतलेला आहे. And Pilate washed his hands, saying, I should not be accounted for the death of this righteous person. प्रभु की पवित्र नाम की महिमा हो। प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए वो इतना धर्मी जन का मेरा उसका लहू जो मेरे ऊपर नहीं आना चाहिए। त्या नीतिमानाचं रक्त माझ्यावरती येऊ नये. The blood of righteous should not come upon me. That's what he meant. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए कि हमारे यीशु हम लोग के लिए जीवन दिया है। एकच गोष्ट आहे, आपल्या येशूने आपल्याकरता जीवन दिलेलं आहे. Our Jesus has given his life for us.
मनुष्य लोग का अनेक प्रकार ग्रुप रहता है, लेकिन यीशु का ग्रुप है कोई भी नहीं बता सकता है. आणि मनुष्य अनेक प्रकारचे रूप सांगू शकतो, परंतु येशूचं रूप कोणताही मनुष्य सांगू शकत नाही. Everyone has a different form and image, but no one can tell what is the form of Jesus. इसका ग्रुप जब ब्लड ग्रुप बताएगा उसका पिता कौन है करके समझ है, पिताजी का वो सब तो समझ जाएगा डॉक्टर से. लेकिन यीशु का जो है लहू को कोई भी नहीं बता सकता है, क्योंकि वो परमेश्वर है. आणि कोणाही व्यक्तीचा ब्लड ग्रुप सांगितलं तर त्याचे माता पिता सांगता येतील, वडील सांगता येतील, परंतु येशूचा ब्लड ग्रुप कोणी सांगू शकत नाही. If you can identify the blood group of a person, you can find out who their parents are, but you cannot find anything like that about Jesus because he has the blood of God in him. उस लहू में जीवन रहता है. त्याच्या रक्तामध्ये जीवन आहे. In that blood there is life. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. अनेक साल पहले अमेरिका में रिसर्च करके देखा है कि यीशु का लहू के अंदर में बहुत उनका जीवन है. आणि अचानकरित्या 12 वर्षापूर्वी अमेरिकामध्ये रिसर्च केलं की येशूचं रक्त होतं आणि त्याच्यामध्ये जीवन आहे. And many years before they had a research in America to find whether there is life in the blood of Jesus. क्योंकि वो मनुष्य नहीं है, वो परमेश्वर है. कारण तो मनुष्य नाही, परमेश्वर आहे. Because he is not a man, he is a God. इसलिए कि हम लोग लेवियों का पुस्तक में 17 अध्याय के 11 वचन में हम देखे. आणि लेवीचं पुस्तक 17 अध्याय 11 वचनामध्ये आपण पाहूया. In book of Leviticus chapter 17 and verse 11 when we read, For the life of the flesh is in the blood, and I have given it to you upon the altar to make an atonement for your souls, for it is the blood that maketh an atonement for the soul. क्योंकि शरीर का प्राण लहू में रहता है, और उसको मैंने तुम लोगों को वेदी पर चढ़ाने के लिए दिया है कि तुम्हारे प्राणों के लिए प्रायश्चित किया जाए, क्योंकि प्राण के कारण लहू ही से प्रायश्चित होता है. शरीराचे जीव तर रक्तात असेल आणि त्याच्या जीवाबद्दल वेदीवर पश्चाताप करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्याकारणे रक्ताचे प्रायश्चित होते. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. praise be to the holy name of God. इसलिए कि वो जीवन हम लोगों को देखना है. म्हणून त्यामध्ये आपल्याला ते जीवन पाहायचं आहे. We have to see that life in him. प्रभु की पवित्र नाम को महिमा हो. प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of the Lord. इसलिए योहान सुसमाचार में 3 अध्याय में 16 वचन में हम लोग देखे. म्हणून योहान कृष्ण वर्तमान 3 अध्यायाच्या 16 वचनामध्ये पाहतो. Gospel according to John chapter 3 and verse 16 when we read, For God so loved the world that he gave his only begotten Son, that whosoever believeth in him should not perish but have everlasting life. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकलौता पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नाश ना हो परंतु अनंत जीवन पाए. प्रभु की पवित्र नाम को महिमा हो. प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. praise be to the holy name of God. सारे मानव जाति सारे लोग यीशु को विश्वास करना चाहिए. सर्व मानव जाती म्हणजे सर्व लोकांनी येशूवरती विश्वास केला पाहिजे. All of the mankind, everyone should believe on Jesus. यीशु के कोई विश्वास नहीं करता है, उसको नहीं मानेगा, उनके अंदर जीवन नहीं रहता है. आणि जो कोणी विश्वास करत नाही किंवा येशूला मान्य करत नाही त्याच्यामध्ये जीवन नाही. If there is someone who does not believe on Jesus, then there is no life in him. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. पहला योहान में 5 अध्याय में 11 वचन में हम लोग देखें. पहिले योहान 5 अध्याय 11 वचनामध्ये पाहतो. 1 John chapter 1 verse 5 when we read, This then is the message which we have heard of him and declare unto you, that God is light and in him is no darkness at all. 12वें पन्ना. जो संदेश पहला योहान का 5 अध्याय के 11 और 12. योहानाचं पहिले पत्र 5 अध्याय 11 आणि 12 वचने. 1 John chapter 5 verses 11 and 12. And this is the record that God hath given to us eternal life, and this life is in his Son. And he that hath the Son hath life, and he that hath not the Son of God hath not life. ती
साक्षी हीच आहे की देव आपल्या सर्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्रा ठाई आहे. ज्याला तो पुत्र लाभत आहे त्याला जीवन लाभत आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभत नहीं त्याला जीवन लाभे नहीं. वह गवाही यह है कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है और यह जीवन उसके पुत्र में है. जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है और जिसके पास परमेश्वर का पुत्र नहीं उसके पास जीवन भी नहीं है. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. योहान सुसमाचार में 3 अध्याय का 15 वचन में हम लोग देखते हैं, यदि कोई विश्वास करेगा अनंत जीवन उसी का है. योहान कृष्ण वर्तमान 3 अध्याय 15 वचनामध्ये आपण वाचतो की जो कोणी मजवर विश्वास करीतो सार्वकालिक जीवन त्याचं आहे. John the Gospel chapter 3 verse 16 we read, those who are believeth him will not perish but have an everlasting life. कैसे विश्वास करना अच्छा है? कसा विश्वास केला पाहिजे? How should we have believe on him? वो सच्चा परमेश्वर करके मान लेना अच्छा है. तो सत्य परमेश्वर आहे असं आपण मान्य केलं पाहिजे. We should accept that he is a true God. इसलिए कि हिंदू में एक श्लोक में लिखा है कि सर्वपाप परिवारो रक्त प्रोक्षणम तद रक्तम परमात्मा पुण्यदान बलिया. यीशु मसीह परमेश्वर का अवतार लेके आया, बलि हुआ है सारे मानव जाति के लिए. आणि येशू ख्रिस्त एक अवतार घेऊन आलेला आहे आणि सर्व मानव जातीसाठी तो बलिदान झालेला आहे असं लिहिलेलं आहे. In a shlok it's written like this, that Jesus took the form of man and he sacrificed himself for the saving the mankind. वो जीवन कैसा हम लोग को अनुभव करें? ते जीवन आपण कसं अनुभवायचं? How can we experience that life? यीशु का द्वारा हम लोग जीवन आएगा येशूद्वारे ते जीवन आपल्यामध्ये येईल The life will come through Jesus. और यीशु के वचन माने तो हम लोग को जीवन पाएगा. आणि येशूचं वचन जर आपण मान्य केलं तर आपल्याला जीवन प्राप्त होईल. If we obey the word of God, then we will receive that life. प्रेरित लोग पहला सदी में वो लोग प्रचार करने के समय में जी उठने के बाद में उसको देखकर कहता है, उनको हम लोग देखा है, छुआ है, देख का फर्क है, लेकिन उनके अंदर जीवन है करके कहता है. आणि प्रेषित लोक जेव्हा त्यांनी त्याला पुन्हा उठलेलं पाहिलेलं आहे पहिल्या शतकामध्ये, तेव्हा ते म्हणाले आम्ही त्याला पाहिलेलं आहे, आम्ही त्याला स्पर्श केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये जीवन आहे. Apostles who were preaching in the first century, they said about Jesus that we have touched him, we have seen him and we saw that there is life in him. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो लोग प्रचार करता है, सुसमाचार देते हैं. प्रेरित लोग पहला यूहन्ना पहला अध्याय का 2 वचन में कहते हैं वो जीवन प्रकट हुआ करके कहता है. पहिले योहान पहिला अध्यायाच्या 2 वचनामध्ये ते प्रेषित लोक बोलत आहेत, उपदेश देत आहेत, प्रचार करत आहेत की त्या जीवन प्रकट झालेलं आहे. And in the first century the apostles they preached and said that they have seen him and the life was manifested or life was revealed through him. वो कैसे प्रकट हुआ है? आणि तो कसा प्रकट झालेला How आहे? was it revealed in him? एक मनुष्य का अवतार लेकर इस पृथ्वी में यीशु मसीह आया है. एका मनुष्याचा अवतार घेऊन येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आले. Jesus took a form of man and came on this earth. अपने लिए नहीं, वो बेचने वाला हिस्सा को उनको पूरा करने के लिए आया है. सारे मानव लोग के लिए, मनुष्यों के लिए वो प्राण भी दिया है. स्वतःसाठी नाही, परंतु त्याला जी इच्छा करायची होती ते तो आलेला आहे आणि सर्व मनुष्य जाती करता त्यांनी त्याचा प्राण देखील दिलेला आहे. Not for his own, but he came to do the will of the one who had sent him, and he also gave his own life for all the mankind. और हमने उसे देखा करके कहता है. आणि ते म्हणत आहेत की आम्ही त्याला पाहिलं आहे. And he says that we have seen him. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. गलातियों की किताब में हम लोग देखते हैं, पहला अध्याय में हम लोग 16 वचन में देखते हैं, संत पौलुस भी कहते हैं मेरे द्वारा मसीह पुत्र को प्रकट कर सके. गलती करास 1:16 मध्ये संत पौल देखील म्हणत आहे की माझ्याद्वारे मी ख्रिस्त प्रकट करावा. And Galatians chapter 1 and verse 16, St. Paul says that I should reveal his son in me. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. यह हम लोग गलातियों के पुस्तक में पहला अध्याय में 16 वचन में हम लोग देखते हैं. या ठिकाणी गलती करास पत्र पहिला अध्याय 16 वचनामध्ये आपण पाहतो. In the book of Galatians chapter 1 and verse 16, when we see, वो कहता है जब इच्छा हुआ है कि मुझ में अपने पुत्र को प्रकट करे. आणि तो म्हणत आहे जो मला इच्छा झाली की माझ्यामधून माझ्या पुत्राला प्रकट करावे. and he says that it pleased God to reveal his son in me. वो साउल था, वो पौल हो गया था, वो निज जीवन में अनुभव किया है
यीशु को अनुभव करते हुए मेरे द्वारा मसीह पुत्र को प्रकट करे करके कहता है। आणि तो शाऊल होता, नंतर पाऊल झालेला आहे आणि तोच हे बोलत आहे की माझ्याद्वारे पुत्र म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रकट करण्यात यावे. And he was Saul before and he was made Paul, and by his experience he says that it pleased God to reveal his son in me. जब प्रारंभ प्रेरित लोग देखने के समय में कहता है उनके जीवन प्रकट हुआ, हम लोग को देखा है, छुआ है, हम लोग परख के उनके अंदर जीवन है करके कहते हैं। आणि प्रारंभी जे प्रेषित होते त्यांनी त्याला पाहिलं, ते म्हणाले आम्ही त्याला पाहिलेलं आहे, आम्ही त्याला स्पर्श केलेला आहे आणि त्याला अनुभवलेलं आहे की त्याच्या ठाई जीवन आहे. And the early apostles, they preached about him, saying, we have seen him, we have touched him, and we have seen the life in him. जैसा पवित्र शास्त्र कहता है वैसे भी वो यीशु भी कहता है, उसके अनुसार भी यीशु इस पृथ्वी में आया है और 33.5 वर्ष इस पृथ्वी में जीवन बिताया है और कलवारी क्रूस में मर कर जीव उठाया तीसरे दिन. आणि शास्त्र देखील सांगतं, येशू ख्रिस्त देखील याविषयी म्हणतो की येशू ख्रिस्त तारणारा म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आला आणि 33.5 वर्ष तो जगलेला आहे आणि त्याने सेवा केली, तो वधस्तंभावर मारला गेला आणि तो पुन्हा उठलेला आहे. And about Jesus, it's written in the scriptures that he came on this earth, he lived for 33.5 years and he died for all the mankind, and on the third day he rose up again. वही उन्हीं जीवन के बारे में पहला सदी में जो प्रेरित लोग प्रचार कर रहे थे वही प्रचार आज भी हम लोग कर रहे हैं. आप लोग बैठे, आप लोग को सुन रहा है. आणि त्याच्याविषयी जे पहिल्या शतकामधील प्रेषित प्रचार करत असत तोच प्रचार आम्ही देखील आज तुम्हाला करत आहोत आणि तुम्ही बसून तो प्रचार ऐकत आहात. And the early apostles, they preached about that Jesus, and today also you are listening to the same preaching which we are doing to you. उस प्रेरितों के बाद में अनेक लोग, संतों लोग उसके बारे में उठाया. आज भी देखो हम लोग परमेश्वर की उपस्थित में रहते हैं, अनुभव करते हैं, उसको हम लोग ध्यान कर रहा है. त्यानंतर अनेक प्रेषित आणि संतांनी हे अनुभवलेलं आहे, ते देखील बोलतात की आम्ही परमेश्वरला अनुभवलेलं आहे. And after those apostles, God raised many saints, and because of that, even today we are in the presence of God. We are hearing the word of God. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए वो और भी 16 में कहते हैं, मैंने मांस और लहू से सलाह न ली. आणि तो अजूनही 16व्या वचनामध्ये म्हणत आहे की मांसाने रक्ताद्वारे मी संतोष झालो In नाही. the 16th verse, it's written, I conferred not with flesh and blood. लेकिन परमेश्वर से सलाह ले रहा है. परंतु परमेश्वराकडून सल्ला घेत आहे. But he conferred, or he took the वो counsel from परमेश्वर God. को प्रकट करके दिखा रहा है. परमेश्वराला तो प्रकट करून दाखवत आहे. He is revealing the God in him. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए कि हमारा यीशु को हम लोग भी सही रीत से हम लोग जान सके. याकरिताच की आपल्या येशूला आपण नीट रीतीने ओळखून घ्यावं. So that we also may know our Jesus in a proper way. प्रभु की पवित्र नाम को महिमा हो. प्रभूच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of और God. भजन संगीत में 18 का और क्या देखते हैं? स्तोत्रसंहिता 18 मध्ये अजून काय पाहतो? Psalms chapter 18, the verse, what do we read? ये परमेश्वर, ये मेरे बल, मैं तुझसे प्रेम करता हूँ. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावरती प्रेम करीतो. I will love thee, O Lord, my strength. वो हम लोग हमारे बल लोग के दिखाई देना चाहिए. आणि तो आपल्या करता आपलं बळ होऊन दिसला पाहिजे. He should be seen as our strength. हमारे हम लोग के बल लोग के दिखाई देगा, हम लोग जयवंत होकर दिखाई देगा. आणि तो आपल्या करता जर बळ होऊन दिसला तर आपण विजयी होऊन दिसू. If he is seen as our strength, then we will be victorious. प्रभु के पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. वो बल हम लोग के जीवन में कैसा अनुभव कर सकता है? ते बळ आपल्या जीवनामध्ये आपण कसं अनुभवू शकतो? How can we experience that strength in our life? ये बल जो है सच्चे डॉक्ट्रिन्स, सच्चे उनका उपदेश का हम लोग मानता है, वो बल हम लोग के जीवन में अनुभव करेगा. आणि ते सामर्थ्य जे आहे आपल्या जीवनामध्ये आपण सत्य उपदेश पालन केल्याने ते अनुभवू शकतो. If we obey the true doctrines, then we will experience that strength in our life. वो बल और वो हम लोग कैसा अनुभव करेगा? अजून ते बळ आपण कसं अनुभवू शकतो? How else can we experience that strength in us? परमेश्वर का उपस्थित में हम लोग अनुभव करेगा, वो बल हम लोग के ऊपर अनुभव कर सकेगा. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ते बळ आपल्यावरती येताना आपण अनुभवू शकतो. In the presence of God, we can experience that strength upon us. वो बल और भी हम कैसा अनुभव करेंगे? ते बळ अजून आपण कसं अनुभवू शकतो? How else can we experience that strength? एक हमारे पवित्रता के हम लोग का बल है. आपल्या पवित्रतेमध्ये आपल्याकरता एक बळ आहे. There is a strength of power in our holiness. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. Praise be to the holy name of God. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. भजन संगीता 29 अध्याय का 11 वचन में हम लोग देखते हैं. स्तोत्रसंहिता 29 त्याच्या 11 वचनात वाचतो. Psalms chapter 29 and verse 11, when we read,
The Lord will give strength unto his people. The Lord will bless his people with peace. परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देतात. परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देतात. यहोवा अपनी प्रजा को बल देगा, यहोवा अपनी प्रजा को शांति की आशीष देगा. हाँ, ये बल जो है हमारा शरीर में ताकत और तंदुरुस्त भी दर्शाता है. आणि हे बळ जे आहे आपल्या शरीरामधील शक्ती आणि आरोग्याला दाखवत आहे. This power speaks about a good health and strength in our body. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. एक पौधा को हम लोग एक उदाहरण बता रहे हैं कि पौधा को हम लोग रखता है, उसके लिए क्या चाहिए? खाद चाहिए, हवा चाहिए, पानी चाहिए, सूर्य का रश्मि चाहिए, तभी वो पौधा को बढ़ा सकता है. अनेक लहानसं झाड असतं, त्याला आपण उदाहरणादाखल घेऊया. त्याला काय पाहिजे असतं? त्याला हवा पाहिजे, त्याला माती पाहिजे, पाणी पाहिजे, त्याला सूर्यप्रकाश पाहिजे आणि हे सगळं असताच ते वाढू शकतं. When we see about a little plant or a little sapling, we see it needs air, it needs sunlight, it needs water, it needs good mud. ऐसे भी हम लोग भी एक नाम के वास्ते हम लोग प्रभु का लोग नहीं होना, नाम के वास्ते विश्वास ही नहीं होना चाहिए. हम सही रीत से परमेश्वर को ग्रहण करते हुए इस सच्चाई को पालन कर सके. त्याच रीतीने आपण सर्वसाधारण फक्त नावाकरता असे ख्रिस्ती व्हायचं नाही, याच्यामध्ये राहायचं नाही, परंतु खऱ्या परमेश्वराचा आपण खऱ्या रीतीने स्वीकार केला पाहिजे. But we should not just follow Christ in for a name's sake, but we should in a proper way, we should follow him. ये सच्चाई की कड़क है, ये उपदेश भी कड़क है, हम फॉलो करना है. तभी हम लोग उसने यीशु आए एक बार और दोबारा आएगा, हम सबको लेने के लिए नित्यता में सियोन यरूशलेम एक धून के साथ बना रहा है. आणि सत्य कडक आहे आणि उपदेश देखील कडक आहे, परंतु पालन केलं असता येशू आला होता, पुन्हा एक वार तो दुसऱ्यांदा येणार आहे आणि आपल्याकरता एक नित्यतेमध्ये सियोन आणि यरूशलेम तो तयार करत आहे. This truth is hard, this doctrine is hard, but we have to follow it because the Lord is preparing a place for us and he will return for us. इसमें हम लोग का परमेश्वर हम लोग को भल होकर दिखाई देना चाहिए. म्हणूनच परमेश्वर आपल्याकरता बळ होऊन दिसला पाहिजे. That's why our God should be seen as our strength. उदाहरण का हम बता रहे हैं, दावीद के जीवन में परमेश्वर को भल होकर दिखाया था, गोलियत उसके सामने वो नहीं उदाहरणाकरता आपण पाहू शकतो की दाविदाच्या जयवंत जीवनामध्ये नहीं पाया है. उदाहरणासाठी आपण पाहू शकतो दाविदाच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याचं सामर्थ्य होऊन दिसलेलं आहे, म्हणून गल्ल्यात त्याच्यावरती जय होऊ शकला नाही. And for example, we see the life of David and the Lord was strength in his life. That's why Goliath could not stand before him. 3 प्रकार से जय पाया है. आणि 3 प्रकारे विजय मिळवलेला आहे. He got victorious in 3 ways. गोलियत को भी जय पाया है आणि गल्यातावर जय मिळवला He got victorious over Goliath. और बालू के ऊपर भी जय पाया है आणि दासवालावर जय मिळवला He और got victory over the bear. सिंह के ऊपर भी जय पाया. आणि सिंहावर देखील जय मिळवला. He also got victory over a lion. 3 अनुभव हम लोग भी पाना चाहिए. हे 3 अनुभव आपण देखील प्राप्त केले पाहिजे. We also should receive these 3 experiences. गोलियत ये दुनिया को दर्शाता है, दुनिया को भी देखकर हम डरना नहीं चाहिए, दुनिया के ऊपर जयवंत होना चाहिए. आणि गल्ल्या जो आहे या जगाला दाखवत आहे, आपण या जगाला पाहून भयभीत न होता या जगावरती जय मिळवायला पाहिजे. It should show the world. We should not fear from the world, but we should face it. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. योहान सुसमाचार में 16 अध्याय में हम लोग देखते हैं, योहान कृष्ण वर्तमान त्याच्या 16व्या अध्यायामध्ये पाहतो. Gospel according to John in chapter 16 when we read. यीशु कहता है मैं दुनिया को जीत गए करके कहता है. आणि येशू म्हणत आहे की मी या जगाला जिंकले आहे. He says, I have got victorious over the world. दावीद जय पाए, कैसा जय पाया है? दाविदाने जय प्राप्त केला. कसा जय प्राप्त केला? संग्राम how did David परमेश्वर get the कह victory? करके, युद्ध परमेश्वर है करके कहता है, युद्ध परमेश्वर का जय हमारा है करके कहता आणि तो है. म्हणत आहे युद्ध परमेश्वराचा आहे परंतु विजय माझा आहे. He says, battle belongs to the Lord, but the victory is ours. उस उपदेश को लेके जा रहा है, आणि तो उसका उपदेश- नाम लेके जा रहा है. तो उपदेश घेऊन त्याचं नाव घेऊन तो जात आहे. हम He भी took up that doctrine and his name and he was going forward. यीशु का नाम से साधारण से नहीं लेना चाहिए. प्रिय परमेश्वर के बच्चे, प्यारे भाइयों बहनों, प्रिय परमेश्वराच्या लोकांनो, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचं नाव तुम्ही साधारणरित्या घेऊ नका. क्यों? brother कि and वो sister, सामर्थ्य परमेश्वर है. कारण तो सामर्थ्यशाली परमेश्वर He आहे. is Almighty God. We should not take his name in an ordinary way. आज मसीह के लोग डर रहा है, आज ख्रिस्ती लोक भयभीत होत आहेत Today the people of God are मसीह in बोलने fear. के लिए डर जाता है. आणि ते पाहून असे लोकांना पाहून They घाबरतात. are afraid to call themselves Christian. ऐसा है तो आगमन में कैसा तैयार होगा? असंच असेल तर मग आपण आगमनासाठी कसं तयार Then होणार? how will you be prepared for his लेकिन coming? दावीद डरता नहीं. दावीद को देख के उनको मैं ये क्या आप में उसको देख के और वो ठट्ठा उड़ा रहा है गोलियत. आणि तो गल्ल्यात तर त्याच्याकडे पाहून थट्टा करत आहे, परंतु दावीद त्याला पाहून भयभीत झाला नाही. आज भी And Goliath was पेंटेकोस्ट के mocking him, लोग, but David was not afraid. ये मसीह के लोग देख के दुनिया के लोग ठट्ठा उड़ाता होगा. हम जय पाना चाहिए, उस यीशु का नाम लेकर
उपदेश लेकर, ये सच्चाई लेकर खड़ा होकर हिम्मत के साथ आगे बढ़ना है, तब जीत जाएगा। आणि आज ख्रिस्ती लोकांना पाहून जगातील लोक थट्टा करत असतील, परंतु ख्रिस्ताचं नाव हातामध्ये घेऊन धैर्याने पुढे जाऊन हा उपदेश हातामध्ये धरून आपण त्यांना जिंकलं पाहिजे, विजय प्राप्त केला पाहिजे. Today also the people of the world might be mocking Christian people, but you should be courageous, you should move forward, then you will be victorious over them. समय कम है, बहुत कम पार हो रहा है, इसलिए एक दो वचन बोल के हम समाप्त आणि वेळ करेंगे। फार कमी असल्या कारणाने एक दोन वचन सांगून समाप्त Time करतो. is very less, we will just speak 1 or 2 verses and we'll finish. कैसे जीत पाएंगे? आपण कसा विजय प्राप्त करणार? How will we be victorious? गोलियत को दुनिया को दसा रहा है, हा गल्ल्यात जो आहे तो जगाला दर्शवितो. Goliath speaks about the world. दावीद को देकर डरा रहा है। तो दाविदाला पाहून त्याला भयभीत करत आहे. He was getting fear into David. इस्राएल ने कोई भी उसके गोलियत के सामने नहीं खड़ा नहीं हो पा रहा है। इस्रायलापैकी कुणीही गल्ल्यात समोर उभं राहू शकत नव्हतं, None of the Israelites could face Goliath. दावीद डरता नहीं आगे बढ़ रहा है। परंतु दावीद न भीता तो पुढे जात आहे. But David was not afraid, he moved forward. दावीद का मतलब क्या है? दाविदाचा अर्थ काय? What is the meaning of David? परमेश्वर के प्रिया। परमेश्वराची तो प्रार्थना. परमेश्वर का beloved- प्रिया है तो परमेश्वर डरना नहीं, परमेश्वर देकर आगे बढ़ो। आणि तू देवाचा प्रिय आहेस, तू भयभीत होऊ नको, परमेश्वरला पाहून तू पुढे जा. और If you are दावीद का beloved of मतलब the क्या Lord- है? परमेश्वर की इच्छा करने वाला है। आणि दाविदाची अर्थ असा आहे की देवाची इच्छा करणार आहे. Meaning of David is someone who does the will of God. यीशु मसीह भी अपने इच्छा नहीं किया है, स्वर्गीय परमेश्वर की इच्छा करते हुए इस पृथ्वी में आया है। आणि येशू ख्रिस्ताने कोणा इतरांची इच्छा न करता स्वर्गीय पित्याची इच्छा करत त्या पृथ्वीवरती आला. Jesus also did not do his own will, but he did the will of the Father and came in this earth. वो इसलिए वो कहते ये परमेश्वर तेरी इच्छा मैं पूरा करूं। म्हणूनच तो म्हणत आहे, हे पित्या मी तुझी इच्छा पूर्ण करावी. That's why he says that I may fulfill the will of the Father in me. जब भजन संगीत में 16 अध्याय में 7 8 वचन में दिखता है कि उसमें ये परमेश्वर तेरी इच्छा मैं पूरा करूं, मेरे अंतःकरण में व्यवस्था बसा करके कहता है। आणि स्तोत्र संहिता 16 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये आपण 7 आणि 8 वचनामध्ये वाचतो, हे परमेश्वरा मला तू बोध केलेला आहे आणि मी तुझी इच्छा पूर्ण करावी. प्रिय परमेश्वर के बच्चे, प्यारे भाई बहनों, हम परमेश्वर की इच्छा करने के लिए आगे बढ़ेगा। निश्चय दुनिया आपको विरोध करेगा, यीशु मसीह की भी विरोध किया है, हम भी जी पाते हुए आगे बढ़े। प्रिय परमेश्वराच्या लोकांना जेव्हा परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याकरता आपण पुढे जातो तेव्हा जग ऐसा नहीं तो आगमन में आप तैयार नहीं हो पाएगा। आपण तसं झालं, तुमचा विरोध झाला तर तुम्ही आगमनासाठी तयार होऊ शकत नाही. को देख के डरना नहीं चाहिए, पण त्यांना पाहून तुम्ही भयभीत होऊ नका. दुनिया को देख के डरना नहीं चाहिए, जगाला पाहून भयभीत होऊ नका. Do not fear looking at the शैतान world. देख के डरना नहीं चाहिए। शैतानाला पाहून भयभीत होऊ Do नका. not fear looking at Satan. 3 चीज के ऊपर दावीद जय पाया है। 3 गोष्टींवरती दाविदाने जय प्राप्त केला. David got victory यदि over आप 3 things. परमेश्वर के प्रिय है, परमेश्वर के संतान है, परमेश्वर के प्रजा कहलाता है, तो मेरे कहलाता करके कहता है तुम परमेश्वर की इच्छा करो, परमेश्वर के साथ चलो, अब परमेश्वर के द्वारा जयवंत हो सकेगा। आणि परमेश्वराचे प्रिय, परमेश्वराचे संतान, परमेश्वराची प्रजा तुम्ही म्हणविला जाता, तर तुम्ही परमेश्वरावर भरोसा करून धरून धैर्याने पुढे जा आणि तुम्ही लढा. वो बल तुम्ही इच्छा आपका करू शकता. जीवन में अनुभव करेगा, आखिरी कदम तक स्थिर हो जाएगा। ते बळ तुमच्यामध्ये काम करेल, शेवटल्या पायरीपर्यंत, शेवटच्या पावलापर्यंत तुम्हाला मदत स्थिर करेल. You will experience that strength till the end of this life and you will be courageous. इसलिए कहते हैं 16 यूहन्ना सुसमाचार 16 अध्याय में 33 वचन में हम लोग देखते पण हैं, योहान कृष्ण वर्तमान 16 अध्याय 33 वचनामध्ये पाहतो. मैंने ये Gospel बात 16, तुमने इसलिए 33 कि कहा है कि तुम मुझ में शांति मिले। आणि लिहिलेलं आहे की जगात तुम्हाला क्लेश होतील तरी तुम्ही माझ्यामध्ये शांती मिळेल. These things I have spoken unto you that in me ye might have peace. संसार तुझ में क्लेश होता है और ठाटस बांधो, मैंने संसार को जीत ले करके कहता है। आणि तो म्हणत आहे जगात जग तुम्हाला क्लेश देईल तरी धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. In the world ye shall have tribulation, but be of good cheer, I have overcome the world. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वरच्या पवित्र नावाला गौरव Praise be असतो. to the holy name of God. और बालू जो है शत्रुओं को दसाता है। ते अस्वल जे आहे ते शत्रूंना दाखवत The आहे. bear speaks about the enemies. हमारा आत्मिक जीवन आगे बढ़ने के नहीं देता है। आपल्या आत्मिक जीवनामध्ये पुढे जाऊ देत नाही. It does not allow us to go forward in spiritual life. शत्रु को परखने के लिए आपको आत्मा चाहिए। तो शत्रू पारखण्यासाठी तुम्हाला आत्मा पाहिजे. To recognize the enemies, you need a spirit. आप डायरेक्टली कर सकते हैं, इनडायरेक्टली भी कर सकता है। प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या देखील तुम्ही ते करू You शकता. can do it directly or indirectly. बालू को सामने जा कोई भी पकड़ नहीं सकता। देखिए बालू बहुत भयानक है, ऐसा पकड़ के किसके मारेगा आप भी टुकड़ा हो जाएगा। आणि अस्वलाचा कोणीही समोरून सामना करू शकत नाही. पहा ते तुम्हाला असं पकडेल आणि तुम्हाला तुकडे करून टाकेल. A bear is very ferocious and strong. You cannot go in front of him. You cannot catch him in that way.
शहर के सामने भी कोई जा नहीं सकता है, आणि सिंहाच्या समोर देखील कोणी जाऊ शकत In नाही the same way, you cannot go before a lion. घड़ी से भी आगे आएगा। आणि तो गर्जना करत पुढे येतो. It will roar and come forward. उस समय हम क्या चाहिए? त्यावेळेस आपल्यामध्ये काय पाहिजे? At that time, what should we have? परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वरच्या पवित्र नावाला गौरव असतो. Praise be to the name of God. वो यूदा को तो सिंह है, वो सिंह आपके जीवन में आना चाहिए, तभी ये दुनिया का सिंह, गरजने वाला सिंह के ऊपर जयवंत हो सकेगा। यहूदा गोत्राचा सिंह जो येशू आहे तो आपल्यामध्ये असला पाहिजे, तेव्हा त्या जगामध्ये जो गरजणारा सिंह आहे त्यावरती आपण जय प्राप्त करू शकतो. Jesus, who is the lion of the tribe of Judah, he should come in us, then we can face the worldly lion. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असतो. Praise be to the name of God. इसलिए कि भजन संगीत में हम लोग देखते हैं, म्हणून स्तोत्र संहितामध्ये आपण वाचतो. We read in Psalms, वो परमेश्वर हमारे लिए उठेगा, शत्रु तितर बितर हो जाएगा। जेव्हा तो परमेश्वर आपल्या करता उठेल तेव्हा शत्रूंची दानादान होईल. the Lord arise and all the enemies be scattered. 68:1 Chapter 68 and verse 8. पढ़ने की जरूरत नहीं, वाचायची गरज नाही. ए परमेश्वर उठो, उसके शत्रु सारे तितर बितर हो आणि परमेश्वर उठो आणि त्यांच्या सर्व शत्रूंचे और दानादान उसकी हो भैरी सामने से भाग जाए। आणि त्याचे वैरी त्याच्या समोरून पळून जाओ. Let God arise, let his enemies be scattered, let them also that hate him flee before him. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असतो. शत्रुओं के ऊपर जय पाने के लिए हिम्मत चाहिए। शत्रूंवरती जय प्राप्त करण्याकरता धैर्य पाहिजे. To be victorious over the enemies, we need courage. प्रिय परमेश्वर के बच्चे, आज पेंटकोस करके आप सोचता है आपका जीवन में अचानक एक अन्य उपदेश आएगा, उधर इधर जा मीटिंग रखता है, विदेश में कोई भी आए उसमें जाके इस सच्चे उपदेश में छोड़ना नहीं चाहिए। प्रिय परमेश्वराच्या लोकांना, तुम्ही स्वतःला पेंटिकॉस्ट म्हणवता परंतु या सत्य उपदेशामध्ये राहून इथे तिथे मीटिंग चाललेले असता, तुम्ही तिकडे जाता, तसं न करता तुम्ही हा शेवटपर्यंत हा उपदेश सोडायचा नाही. Dear people of God, you call yourself Pentecostal, when you hear some other gospel being preached here and there, you should not forsake this and go there. वो शत्रु किसी तरह आपका काम कर रहे हैं, आपका जीवन में, आपका परिवार में, याद रखना चाहिए। लक्षात ठेवायला पाहिजे, तो शत्रू तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मंडळी, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये तो काम करत आहे. Remember that enemy is working in your life and is working in your family. अब जयवंत होना चाहिए, अन्य उपदेश के ऊपर भी जय पाना चाहिए। तुम्ही विजयी व्हायला पाहिजे, अन्य उपदेशावरती देखील जय प्राप्त केला You पाहिजे. should be victorious over it. You should be victorious over the other doctrines. वो शत्रु के ऊपर कैसा जय पाएगा? त्या शत्रूवरती कसा जय मिळविणार? How can we be victorious over enemies? परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असतो. गलातियों की किताब में पहला आदमी 6वां वचन में हम लोग देख रहे हैं। Galatians पत्र पहिला अध्यायाचं 6वं वचन आपण पाहतो. Galatians chapter 1 and verse 6 when we read. मुझे आश्चर्य होता है कि जिसने तुम में मसीह की अनुग्रह से बुलाया, उसने तुम में इतने ही जल्दी और फिर कर और औरों के सुसमाचार के ओर झुकने लगा है। मला आश्चर्य वाटतं की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. I marvel that ye are so soon removed from him that called you into the grace of Christ unto another gospel. परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असतो. Praise be to the holy name of God. इब्रानी किताब में 13 अध्याय में 9 वचन में हम लोग देखते हैं। इब्री लोकासपत्र 13वां अध्याय 9 वचनामध्ये पाहतो. Hebrews chapter 13 and verse 9 when we read. इस नाना प्रकार को विचित्र उपदेश में भरमाना ना जाए, आणि विविध आणि विचित्र शिक्षणाने तुम्ही भोकून जाऊ नका, क्योंकि मन की हनका दृढ़ रहना भला है। कारण ज्याकडून अचानक अंतःकरणामध्ये स्थिर राहणे हे ना कि तुमच्याकरता चांगले आहे. उन खाने के वस्तुओं से जिनने में काम रखने वाला कुछ भी लाभ ना हुआ। कारण वेदी आहे जे जिच्यावर खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यांद्वारे मला कोणताही लाभ झाला नाही. Be not carried about with diverse and strange doctrines, for it is a good thing that the heart be established with grace. इसलिए शत्रु कई प्रकार से आपके पास आएगा इस सच्चाई से बाहर करने के लिए, इसलिए सावधान से रहना है, जयवंत होना चाहिए। म्हणून विविध रीतीने शत्रू तुम्हाला या सत्यातून बाहेर काढण्याकरता येईल, म्हणून सावधान राहायला पाहिजे, या सत्यामध्ये स्थिर राहायला पाहिजे. The enemy will come in different ways to take you out of the truth, so you should be careful about it. वो समझ लेना चाहिए, हे समजून घ्यायला पाहिजे. You should understand हम that. सेवा में आने बड़ी बात नहीं, आखिरी कदम तक हो, इस श्वास लेने तक इस सच्चाई में रहना चाहिए। सच्चाई के लिए हम लोगों को बताना चाहिए। आणि सेवेमध्ये येणे मोठी गोष्ट नाही, परंतु शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत याच्यामध्ये राहायचं आहे आणि सत्य इतरांना देखील सांगायचं आहे. Coming into the ministry is not enough, but telling the truth and doctrine unto the people till the last breath of the life is important. कुछ लोग आता है थोड़ा समय के लिए भाग जाता है, कोई फायदा नहीं है। आणि काही लोक येतात, थोडा वेळ राहतात, परंतु निघून जातात, त्याचा फायदा होत नाही. Some people come for some time, then they run away. There is no gain in that. क्यों?
विश्वासों के लिए, सेवकों के लिए अनेक परीक्षा आएगा। हाँ, आपको हमको भी है आगमन ले जाना, इसलिए परमेश्वर अनुमति देते हैं हम जीवंत होना चाहिए। कारण येशूच्या आगमनामध्ये जाण्याकरता अनेक परीक्षा आहे, येशू आपल्या जीवनामध्ये येण्याकरता त्या अनुमती देतो, परंतु आपण त्याचा सामना करून त्यावरती विजय व्हायला पाहिजे. God has to take us into the kingdom of God. That's why in the life of workers and believers many trials will come, but we have to be victorious over them. कोलोसियों की किताब में पहला आदि में 23 वचन में हम लोग देखे, कलसीकरास पत्र पहिला अध्याय 23 वचनामध्ये आपण पाहूया. Colossians chapter 1 verse 23, when we see परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असतो. यहाँ कहता है कि यदि विश्वास की नींव पर दृढ़ बने रहो और उस समाचार का आशा के जिसने तुमने सुनाया है ना छोड़ो, जिसके प्रचार आकाश के नीचे की सारे सृष्टि में नहीं किया गया है, जिसका पौलुस का सेवक बना है। लिहिलेलं आहे की जर तुम्ही विश्वासात स्थिरवलेले वाढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. here he says, if we continue in the faith, grounded and settled, and be not moved away from the hope of the gospel which ye have heard and which was preached to every creature which is under heaven. इस सच्चाई में आए आखिरी कदम तक बने रहे। आणि या सत्यामध्ये आपण शेवटच्या पावलापर्यंत टिकून राहूया. You have come to this truth, abide in it till your last breath. ये सच्चाई बहुत खड़क है, जब मानेगा इसमें बहुत जीवंत हो सकेगा। आणि हे सत्य फार कडक आहे, परंतु जर तुम्ही ते मान्य कराल याच्यामध्ये फार विजय आहे. This truth is very hard, but when you abide in it, you will be victorious. आप लोग खड़क कहीं सब संतों के साथ मिलके रहना। सर्व संतांबरोबर मिळून राहायचं आहे. You should abide together with the saints. एफएससी किताब में लिखा है कि 3 अध्याय में 17 वचन में सभी पवित्र लोग को बाली बांधती समझने के लिए शक्ति पाना चाहिए करके लिखा है। एफेसकरास पत्र 3 अध्याय 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे की सर्व पवित्र जणांना समजण्याकरिता तुम्ही चांगल्या रीतीने शक्ती प्राप्त केली पाहिजे. In Ephesians we read, to abide in this we should receive the strength of the Lord. संतों ने रखा है, वो कहीं परमेश्वर उनको अनुमति दे रहे, आज्ञा का पालन करता है कि नहीं, उसी में बने रहना चाहिए। आणि संतांनी ते नियम दिलेले आहेत, येशू ख्रिस्ताने त्याकरता अनुमती दिलेली आहे आणि तुम्ही त्याचं पालन करता की नाही ते पाहत आहे. तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये टिकून राहायला पाहिजे. कई संत है अच्छे प्यार से आपको बताएगा, आणि काही संत आहेत ते प्रेमाने तुम्हाला सांगतील. Many saints will explain to you with much कई love, लोग डांट के भी बताएगा, काही लोक तुम्हाला रागावून सांगतील, and many will scold you. कई लोग शिक्षा दे के भी बताएगा, काही लोक शिक्षा देऊन देखील सांगतील, Many will punish you. कई लोग उदाहरण अपने जीवन का अनुभव करते हुए नमूना बताएगा। काही लोक आपल्या जीवनामधील तो अनुभव घेऊन तुम्हाला ते सांगतील. Many will lead an exemplary life and show you. प्रिय भाइयों, प्रिय परमेश्वर के लोगों, ऐसे पवित्र लोग आपको रखा है, लेकिन आगमन को तैयार करने के लिए रखा है। प्रिय परमेश्वराच्या लोकांनो, भावांनो, बहिणींनो, परमेश्वराचे लोक ठेवलेले आहे, परंतु तुम्हाला त्याच्या आगमनाकरता तयार करण्यासाठी ठेवले आहे. God has kept such saints for you that he may prepare you for his coming. आप मत कुड़कुड़ाए, परमेश्वर संत है, आप चला रहे, कोई भी सेवक को विश्वास आपका वो विरुद्ध ना करे, उसकी आज्ञा का पालन करते चलिए, आप जीवंत होते हुए जिस दिन परमेश्वर बुलाए वो सच्चा है, जीवंत होता आगे बढ़ सकेगा. आणि तुम्ही कुरकुर करू नका. परमेश्वराने अनुमती दिलेली आहे. परमेश्वर कोणी संत असो कोणी विश्वासणारे असो, त्याचं आज्ञा पालन करत राहा. परमेश्वराने ती अनुमती दिलेली आहे, तुम्ही त्याचं पालन करून तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. The saints which God has kept to lead you, just obey them, do not murmur or speak against them. हाँ, परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. इसलिए हम लोग हर एक पवित्र लोक द्वारा बाली मानते समझने की शक्ति पाना चाहिए. म्हणून प्रत्येक पवित्र संतांना लोकांना आपण समजण्याकरिता चांगल्या रीती शक्ती प्राप्त केली पाहिजे. So we all should receive a good power and strength from him. शक्ति का मतलब है समझने की आत्मा पाना. आणि शक्ती म्हणजे विवेक बुद्धी किंवा समजण्याची बुद्धी. The strength also means an understanding spirit. कई लोग बोलेगा ये संत कैसा चला रहा है, देखो हम लोग कितना परेशान कर रहे हैं. सेवक भी बोलेगा, विश्वास भी बोलेगा. काही लोक म्हणतील बाळ सेवक लोक किती सेवक किती कडक आहेत, कसे चालवत आहेत, असे सेवक देखील म्हणतील, विश्वासणारे देखील म्हणतील. Many people will murmur and say unto you, look how this saint is leading us. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of God. नाला के समुद्री किनारे में जब वो पत्थर है, चिकने पत्थर कैसे बन जाता है और लहरों से मार मार कर ठीक हो जाता है, ऐसा हमारे संतों के द्वारा अनेक प्रकार के चलावट के द्वारा, उल्लू चलावट के द्वारा हम लोग भी सिद्ध बनते हुए उसका आगमन पे हम लोग प्रवेश हो जाए, समुद्राच्या किनारे तैयार हो जाए. समुद्राच्या किनारे जे खडे असतात ते गुळगुळीत गोटे कसे होतात, तर त्याच्यावर सारखा त्या पाण्याचा मारा होत असतो, त्यामुळे ते गुळगुळीत होतात. त्याच रीतीने आपल्या पवित्र संतांद्वारे आपण त्याच्या आगमनासाठी तयार होत असतो. Like how the stones in the seashore get washed and get smooth because of the waves that brush against it. In the same way, when the saints lead us through different ways, we get perfected and we get prepared for his coming. दावीद परमेश्वर की इच्छा करने वाला और सिंह के ऊपर भी जय पाया है. आणि दावीद परमेश्वराची इच्छा करणारा होता आणि त्याने सिंहावर देखील जय प्राप्त केलेला
केलेलं आहे. David did the will of the God and he also got victorious over the lion. याकूब की पुस्तक में 4 अध्याय में 7 वचन में हम लोग देखे याकोबाचे पत्र 4 अध्यायाच्या Book of James chapter 4 verse 7. 4 अध्याय 7 वचन. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. यहाँ हम परमेश्वर के अधीन में रहेगा, शैतान भाग निकलेगा. या ठिकाणी पाहतो की आपण देवाच्या अधीन राहतो तर शैतान पळून जातो. When we subject ourselves to God, then the Satan will flee away from you. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला वह गौरव तुम्हारे असो. पास से भाग निकलेगा. And he will flee from you. शैतान तुमच्यापासून पळून जाईल. इसलिए हम लोग शैतान के ऊपर भी जय पाना चाहिए. म्हणून आपण शैतानावरती जय प्राप्त केला पाहिजे. So we should also overcome on the devil. दावीद 3 प्रकार के जय पाया. गोलियत के ऊपर जय, बाल ऊपर, सिंह के ऊपर भी जय पाया. दाविदाने 3 प्रकारे विजय प्राप्त केलेला आहे. गल्ल्यातावरती, त्याने अस्वलावरती आणि सिंहावरती देखील जय प्राप्त आप केलेला आहे. David was victorious परमेश्वर over three- आपके बल होए तो आप भी संसार के ऊपर और भी दुनिया के ऊपर, शत्रु के ऊपर और शैतान के ऊपर भी जय पा आणि सकेगा. तुमच्यामध्ये ते बळ असेल तर तुम्ही शत्रू, शैतान आणि या जगावरती देखील जय प्राप्त करू शकाल. Lord, if you give me strength, I will be victorious over the world, over the enemies and over the Satan. इसलिए भजन में लिखा है, भजन भाला कहता है, ये परमेश्वर, ये That- मेरे बल, मैं तुझे प्रेम करता हूँ. म्हणून स्तोत्र करता स्तोत्र सहितामध्ये म्हणत आहे, हे माझ्या परमेश्वरा, हे माझ्या प्रिया, मी तुझ्यावरती प्रेम करीतो. That's why the songwriter says in Psalms 18, I will love thee, O Lord, my strength. वो प्रेम हम कैसे करना ते चाहिए? प्रेम आपण कसं करायचं? How should we love ऊपर him? ऊपर नहीं करना चाहिए. ऊपर ऊपर नहीं वर वर करना. करायचं नाही, We should not love him outwardly. दिल से परमेश्वर को प्रेम करना परंतु चाहिए. मनापासून परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे. should love him with all our heart. आपसे भी प्रेम कर सकेगा. परमेश्वर तेव्हा तुमच्यावर देखील प्रेम करू Lord शकेल. also will be able to love you. हाँ, इसलिए हम जयवंत होना चाहिए. म्हणूनच आपण विजयी व्हायला पाहिजे. That's why we should be victorious. सारे मन से, सारे शक्ति से, सारे बुद्धि से हम लोग परमेश्वर को प्रेम रखना चाहिए. पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने आपण परमेश्वरावरती प्रेम केलं पाहिजे. With all our mind, with all our strength, with all our wisdom, we should love इससे him. वो प्रेम से हम लोग जयवंत हो सकेगा. त्या प्रीतीद्वारे आपण विजयी होऊ शकतो. With that love, we can be वो प्रेमी victorious. परमेश्वर जगत उत्पत्ति से पहले हम लोग चुन लिया है. त्या प्रेमळ परमेश्वराने जगाच्या स्थापनेपूर्वी आपली निवड केलेली आहे. That loving God has chosen us before the foundation of the वो world. मेरा छुड़ाने वाला करके कहता है. तो म्हणत आहे, तू माझा सोडवणार आहेस. About him, he says, he is my redeemer. कब छुड़ाएगा? कधी सोडवणार? When he will deliver you. पृथ्वी नाश हो जाएगा, हम लोग नाश नहीं होगा. की पृथ्वीचा नाश होईल परंतु आपला नाश होणार नाही. The earth will pass away, it will perish, but we will हम not. लोग जयवंत होते हुए यीशु का दिन के लिए हम लोग जाना. आपण विजय व्हायचं, त्या येशूच्या दिवसाकरता तयार व्हायचं आहे. We should overcome and go in the coming of the Lord. वही छुड़ाने वाला परमेश्वर. इसलिए कि फिलिपियों की किताब 1 अध्याय में 6वां वचन लिखा है कि तुझ में भरोसा है कि हाँ, और भी कहता है कि अच्छी काम आरंभ के मसीह के दिन तक पूरा करे. वचनामध्ये लिहिलं आहे, जे चांगलं काम तुझ्यामध्ये आरंभ केलेलं आहे ते ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्ण करण्याकरता तो समर्थ आहे. About him, it says the good work that he has started in you, that he may perfect it unto the coming of the इसलिए day वो of the कहता है Lord. मेरा चट्टान है. तो म्हणत आहे, तो माझा खडक आहे. That's why he says he is my rock. हमारे यीशु चट्टान है. आपला येशू आपला खडक आहे. Our Jesus is our rock. यीशु चट्टान हम लोग मानेगा, उसकी हम बुद्धिमान के समान हम लोग घर बनाएगा. आणि मग जर आपण येशू आपला खडक आहे असं मान्य करू तर त्या बुद्धिमानाप्रमाणे आपण आपलं घर बांधू. If we took Jesus our rock, we will, like a wise man, will build our house upon the rock. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of वो God. चट्टान के समान वो आगे हम लोग आगे आगे चल रहा था, वो मसीह करके लिखा गया है. आणि लिहिलेलं आहे की तो खडक होऊन तो पुढे पुढे आपल्या चाललेला होता, तो ख्रिस्त आहे असं लिहिलेलं आहे. Like a rock, he went before us, he was Christ. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वरच्या पवित्र नावाला गौरव असो. पहला कोरिन्थियों में 10 अध्याय में 4 वचन में इस बात को लिखा गया पहिले है. कोरिन्थीकर पत्र 4 अध्याय 10व्या वचनात लिहिलेलं आहे. 1 Corinthians 10:4, we read about it. इसलिए कि वो हम लोग वो शरणागत कर कर देखते हैं. आणि लिहिलेलं आहे की तो आपला शरणस्थान आहे. हमारे परमेश्वर को शरण लेना है. आपल्या परमेश्वराला शरण जायचं आहे. We should take refuge in our God who is our fortress. वो कहता है मेरा ढाल और मेरी मुक्ति का सिंह और मेरा ऊंचा गढ़ है. आणि तो म्हणत आहे, माझा ढाल, माझं कवच आणि तो माझं उंच आश्रयस्थान आहे. He says, he is my shield and buckler, he is my horn of my salvation and my high tower. वो हमारा गढ़ जो है हमारे यीशु को दर्शा रहा तो है. गड जो आहे तो आपल्या येशूला दर्शवित आहे. वो Our हमारा- fortress speaks वो about हमारे Jesus. मुक्तिदाता है. तो आपला मुक्तिदाता आहे. वो He is हमारे our लिए redeemer. जीवन है. तो आपल्याकरता जीवन आहे. He is our life. परमेश्वर की पवित्र नाम को महिमा हो. परमेश्वराच्या पवित्र नावाला गौरव असो. Praise be to the holy name of वो God. ऊंचा गढ़ है. तो उंच गड आहे. He is our high tower. इसलिए हम सब लोग उसका हाथ में समर्पण म्हणून करें. आपण सर्वजण त्याच्या हातामध्ये समर्पण करू. Let us all surrender in his hands. आइए, खुदा आशीष करे. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. May God bless us. जे गीत गाए हालेलुया गाए आत्मा भी मग्न गाए जे गीत गाए हालेलुया गाए
आत्मा में मगन गाई सेना का राजा यीशु महान प्रभु विजय में बनाता हमेशा विजय में बनाता जय गीत गाए हालेलुया गाए आत्मा में मगन गाए जय गीत गाए हालेलुया गाए आत्मा में मगन गाए सेनाओं का राजा यीशु महान प्रभु विजय में बनाता हमेशा विजय में बनाता हमेशा विजय में बनाता हमेशा विजय में बनाता पैसना परमेश्वर के वचन से हम लोग से बातें किया है। ये परमेश्वर है मेरे बल, मैं तुझसे प्रेम करता हे हूँ। परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावरती प्रेम करतो. ये मेरा परमेश्वर, हमारा परमेश्वर चट्टान है। आपला परमेश्वर आपला खडक आहे. हम लोग उसकी शरणागत होना चाहिए। आपण त्याच्या शरणस्थानामध्ये यायला पाहिजे. वो हमारे लिए चट्टान है, वो हमारा सच्चा ईश्वर है। तो आपल्याकरता खडक आहे, तो आपल्याकरता सत्य परमेश्वर आहे. वो गढ़ है, तो गड आहे, वो छुड़ाने वाला है, तो सोडविणारा आहे. वो ऊंचे गढ़ होके दिखा दे। तो आपल्याकरता उंच दुर्ग आहे. ये परमेश्वर के वचन से गहराई से बता के दिया है। एक वचन भी निष्फल ना हो, उसके वचन सुनते हुए उसके मुताबिक हम लोग जीवन बिताए। परमेश्वराच्या वचनातून त्यानं खोलवरून आपल्याला प्रकट करून दिलेलं आहे. एकही वचनात न पळता आपण त्यानुसार जीवन व्यतीत करूया. आई मिलकर स्तुति करेंगे, आपण मिळून स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आमीन, आमीन। सभी आदर मान उसका आत्मानुसार का स्तुति करें। आदरमान गौरव परमेश्वराला देऊन स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। पिता पुत्र पवित्र स्तुति करेंगे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। जल्दी प्रवचन यीशु को मिलने के लिए और एक बार हम लोग आत्मा प्राण शरीर पूर्ण पवित्र करें, शुद्ध करें, ताकि यीशु के दिन को हम लोग देखें। जब यीशु आएगा हम सब लोग उठा ले जाए, नित्यता में दिखाए। आइए मिलकर स्तुति करेंगे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रार्थना कीजिए। पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बापा, तुझे नाव गौरव करण्यासाठी तुम्ही मदत केली, धन्यवाद प्रभूजी. हे शहरात प्रीती करून परमेश्वर बापा हे वर्षाला पण आम्हाला संमेलन दिलं म्हणून धन्यवाद. आमच्या संमेलनाचे पहिले दिवस काल रोजून आशीर्वाद केलास म्हणून धन्यवाद प्रभू बापा. आजच्या सकाळीपासून परमेश्वर तुमच्या मीटिंगला आशीर्वाद केलास म्हणून धन्यवाद प्रभू. परमेश्वर गीत गाऊन गाण्यासाठी मदत केलास म्हणून धन्यवाद. आत्मा बनण्यास मदत केल्यास म्हणून धन्यवाद प्रभूजी. जीवन दुःख साक्षी देण्यास उभे केलं म्हणून धन्यवाद परमेश्वर बापा. त्यांच्या सर्व गरज पूर्णसाठी आम्ही प्रार्थना करतो, धन्यवाद. एवढं नवं परमेश्वर वचनाद्वारा आमच्या बोल म्हणून धन्यवाद प्रभूजी. वचन आम्ही ऐकणार हो नाही परमेश्वर, त्याच्यानंतर चालण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर. धन्यवाद बाबा. परमेश्वर बापा दाऊद म्हणतो, हे परमेश्वरा तू आमचे सामर्थ्य, तू आमच्या परमेश्वर दीर्घ गडक परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर बापा. तुझे प्रीती करतो म्हणून सांगितलं म्हणून धन्यवाद प्रभूजी. आम्ही पण परमेश्वर बापा तुझ्या सामर्थ्यामध्ये आम्ही परमेश्वर तुझी प्रीती करण्यासाठी आम्ही मदत करण्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद बाबा परमेश्वर बापा. परमेश्वरा तू आमचा जीव परमेश्वर. धन्यवाद. तुझ्या रक्तामध्ये आम्हाला विजय आहे, तुझ्या नामामध्ये आम्हाला चिडवती परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर बापा. तू आम्हामध्ये येऊन परमेश्वर आम्हाला छुटकारा देऊन धन्यवाद. छोडल म्हणून धन्यवाद परमेश्वर. सर्व अंतबंधनात परमेश्वर मुक्ती केलंस म्हणून धन्यवाद परमेश्वर बापा. एवढं नवे परमेश्वर प्रेक्षात संगतीमध्ये टिकून राहण्यासाठी मदत करणार परमेश्वर बापा. तुझे नाव गौरव सहाय्य म्हणून धन्यवाद. आम्ही ऐकलं वचनानुसार जीव जगण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद परमेश्वर बापा. परमेश्वर हे वचन ऐकून त्याच्यानुसार जगून परमेश्वर सियोने स्वयं तयार होण्यासाठी तू मदत करण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो बाबा. धन्यवाद प्रभूजी. परमेश्वर त्याच्या जासाला पण कृपा द्यायलाच म्हणून धन्यवाद. अजून बहुताही लोकांना परमेश्वर कृपा देण्यासाठी परमेश्वर सहाय्य करण्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद बाबा. परमेश्वर त्याच्या लेखाला घेऊन यायला म्हणून धन्यवाद. आशीर्वाद करण्यासाठी मदत केल्यास म्हणून धन्यवाद. परमेश्वर बापा सर्व लोकांना तो आशीर्वाद केलास म्हणून धन्यवाद. संध्याकाळच्या आमच्या मिटलं बहुत आशीर्वाद कर, येशूच्या नावानं मागतो म्हणतो एक बापा. आमीन. स्तुति करेंगे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रवेश मत करने का परमेश्वर का प्रेम पवित्र आत्मा का साथ हम सबके साथ, सारे संतों के साथ प्रभु का आगमन तक होते रहेगा। आमीन। हालेलुया। सबको प्रेज।